नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे मोहित सावंत। स्वागत आहे तुमचं प्रमाण IAS मध्ये। पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ। मागच्या व्हिडिओला तुम्ही जे प्रेम दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद। आपण मागच्या व्हिडिओत बघितलं की समाजशास्त्र हाच विषय तुम्ही वैकल्पिक विषय म्हणून का निवडला पाहिजे। त्याच सीरीज मधला हा आजचा पुढचा व्हिडिओ आहे। ह्या व्हिडिओमध्ये आज आपण थोडं डिटेल डिस्कशन करणार आहोत। मागचे व्हिडिओ छोटे होते, ह्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन करण्याचं कारण एकमेव आहे की जो समाजशास्त्र हा वैकल्पिक विषय आपण घेणार आहोत, मग तुम्ही UPSC मराठी माध्यमातून देत असाल किंवा आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह करत असाल, तर त्याच्यात मराठी माध्यमातून समाजशास्त्र करण्यासाठी जो सिलेबस आहे, आता सगळं जग आपल्याला सांगत असतं की बाबा सिलेबस पहिल्यांदा बघ, ऑप्शनल सिलेक्शन करत असताना सिलेबस वाच, पण हा सिलेबस वाचायचा म्हणजे नक्की काय करायचं, किंवा बरेच व्यक्ती आपल्याला हेही सांगत असतात की सिलेबस पाठ कर। तो सिलेबस पाठ करणे म्हणजे नक्की काय, तो हे आज आपल्याला सिलेबस डिकोड करून बघायचं आहे। डिकोड करायचं आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे ते पण थोडक्यात सांगतो की समाजशास्त्र या विषयाचा सिलेबस डिकोड करणे म्हणजे नक्की काय। तो डिकोड याचा अर्थ जो स्टेप बाय स्टेप पॉइंट आहे, म्हणजे युनिट 1 तो पेपर 1 आहे, पेपर 2 आहे, दोन पेपर आहेत समाजशास्त्राचे। आतापर्यंत एवढं आपल्याला नक्कीच माहिती झालं असेल। तर ह्या दोन पेपरमध्ये पेपर 1 मध्ये 10 युनिट आहे, पेपर 2 मध्ये 3 सेक्शन आहे, अ ब क, आणि त्याच्यात रिस्पेक्टिव्ह युनिट्स आहेत। तो हे टोटल युनिट किती आहेत फक्त हे जाणून घेणं म्हणजे सिलेबस डिकोडेड नाही। त्या सिलेबसचा प्रत्येक मुद्दा एक प्रकारे तुमच्या अंगवळणी पडला पाहिजे किंवा एक प्रकारे तुमचा पाठांतरच झाला पाहिजे। मग पाठांतर म्हणजे सर नुसतं सिलेबसची कॉपी घेतली आणि ती पाठांतर केली त्याला पाठांतर म्हणूयात का, ते पण नाही। मग सिलेबस डिकोड करणं म्हणजे नक्की काय, तर त्या सिलेबसचा प्रत्येक मुद्दा हा परीक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे, परीक्षेत त्याचं वेटेज किती आहे आणि तो आपण कुठून शिकणार आहोत, आणि सिलेबस मध्ये जे मुद्दे दिलेले आहेत, म्हणजे युनिट 1 हे समाजशास्त्र हा एक शाखा, त्याच्यानंतर युनिट 2 समाजशास्त्र एक विज्ञान शाखा, त्याच्यानंतर युनिट 3 समाजशास्त्र ही संशोधन पद्धती। तो हे जे युनिट दिले आहेत तुम्हाला UPSCने किंवा राज्यसेवेने आता डिस्क्रिप्टिव्ह सिलेबसमध्ये, ते असेच का दिलेले आहेत, तर याचं पण एक कारण आहे। तो क्रम जर आपण समाजशास्त्राचा किंवा त्या सिलेबसचा व्यवस्थित समजून घेतला तर उत्तर लिखाणात सुद्धा तो क्रम तुमचा रिफ्लेक्ट होतो आणि ऑब्व्हियसली मार्क्स जे आहेत ते वाढण्यासाठी मदत होते। मी तुम्हाला डे 1 पासून सांगतोय किंवा सगळ्या सेशन्समध्ये मी माझ्या सांगत असतो की समाजशास्त्र हा विषय अतिशय सोपा आहे, प्रोव्हाइडेड तुम्ही लिंकेजेस तशा लावतायत का। जसं की पेपर 1चं जर मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 30 ते 40% सिलेबस हा पेपर 2 मध्ये जशाच्या तसा वापरता येण्यासारखा आहे, किंबहुना पेपर 2चा भारतीय समाज जेव्हा तुम्ही उत्तरं लिहिताय तेव्हा पेपर 1चे रेफरन्सेस येणं गरजेचं आहे। म्हणजे धर्म आणि समाज, राजकारण आणि समाज, कुटुंब व्यवस्था आणि समाज, सामाजिक बदल, भारतातले सामाजिक बदल, युरोपातले सामाजिक बदल, तो हे सगळे आहेत। आणि बदलाचे काय तर घटक म्हणजे फॅक्टर्स ऑर एजंट ऑफ सोशल चेंज। तो हे जे 3-4 टॉपिक्स आहेत हे रिपीट आहेत, हे ओव्हरलॅप आहेत। हे पेपर 1 मध्ये जे आहे तेच पेपर 2 मध्ये आहे। मग ते सोबत सोबत अभ्यास करायचे का, पेपर 1चं धर्म आणि समाज हा टॉपिक अभ्यासला त्याच्यासोबतच पेपर 2चा धर्म आणि समाज अभ्यासाचा आहे का, तो हे आपल्याला समजलं पाहिजे। ते कुठून समजेल, जर सिलेबस आपला पूर्णपणे पाठांतर असेल किंवा सिलेबस आपला कट थ्रोट क्लिअर असेल तो 100% आपल्याला हा अंदाज येतो। अभ्यास करणं सोपं जातं, बरोबर। नाहीतर जनरल कुठलं तरी पुस्तक उचललं, मोहित सरांच्या समाजशास्त्राच्या नोट उचलल्या आणि पहिल्या दिवसापासून किंवा पहिल्या पेजपासून वाचत सुटलो, तसं बसणार नाही। ज्या गावाला जायचंय त्याचा पत्ता तर माहिती पाहिजे किमान, येस ऑर नो। आपण इथे नुसताच पत्ता नाही तर रस्ता पण बघणार आहोत, त्या गावात गल्ली बोळा कशा आहेत ते पण बघणार आहोत, त्या गावात श्रीमंत लोक कुठे राहतात, मध्यमवर्गीय कुठे राहतात, गरीब लोक कुठे राहतात ते पण बघणार आहोत, त्या गावाची ग्रामपंचायत कुठे आहे ते पण बघणार आहोत, प्राथमिक शाळा कुठे आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कुठे आहे ते पण बघणार आहोत। तर तसंच समाजशास्त्राचं पण आहे। जर समाजशास्त्राच्या गावाला जायचंय तो सगळा सिलेबस एक्सप्लोर करता आला पाहिजे, आणि म्हणूनच हे आजचं सेशन सिलेबस डिकोडेड। ओके, ऑब्व्हियसली हे सेशन आपण मराठी माध्यमातून घेत आहोत, ठीक आहे। तर या सेशनमध्ये आपल्याला काय काय करायचंय ते आपण बघितलं, तर मग आता वेळ न दवडता डायरेक्टली पेपर 1 पासून सुरुवात करूयात। ओके, या सेशनमध्ये हा पहिला सेशन आहे। या पहिल्या सेशनमध्ये आपण पेपर 1 डिस्कस करू आणि याच्यानंतरचं सेशन येईल किंवा आला असेल किंवा आतापर्यंत तुम्ही प्लेलिस्ट चेक करा, त्याच्यात आपण पेपर 2 डिकोड करूयात। नाहीतर दोघं एकत्र केले तर बऱ्यापैकी लेंदी होऊ शकतं सेशन आपले, म्हणून आपण पहिले ह्या सेशनला पेपर 1 डिकोड करू आणि मग नंतर पेपर 2 डिकोड करेल। ओके, येते लक्षात। तो बघा,
समाजशास्त्रामध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत पेपर 1 मध्ये, तो इथे मी मुद्दाम थोडं चित्रांच्या स्वरूपात तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलाय, जेणेकरून काय होतंय की थोडंसं आपल्याला काय इंटरेस्ट पण येतो ना. तो काय काय विषय आहेत फक्त बघा. पेपर 1 मध्ये जर आपण तुम्ही थोडंसं बघितलं, जस्ट गिव्ह मी अ सेकंड. हा, तो पेपर 1 समाजशास्त्र हा जो विषय आहे, तर ह्या पेपर 1 मध्ये एकूण किती टॉपिक्स आहेत? तो पेपर 1 मध्ये 10 टॉपिक्स आहेत तुमचे. ओके, तर इथे दिसत असेल तुम्हाला समाजशास्त्र एक विज्ञान शाखा हा एक टॉपिक आहे, राईट. पहिला क्रमांकाचा टॉपिक आहे समाजशास्त्र एक ज्ञान शाखा म्हटलेला आहे. आता याच्यात फरक काय? समाजशास्त्र एक ज्ञान शाखा, समाजशास्त्र एक विज्ञान शाखा हा सेकंड युनिट आहे तुमचा. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड युनिट बघा, जे मी सांगितलं संशोधन पद्धती आणि विश्लेषण. त्याच्यानंतर समाजशास्त्रीय विचारवंत. बऱ्याच लोकांना वाटतं की सर समाजशास्त्र पेपर 1 किंवा कुठल्याही जो ऑप्शनल विषय आहे त्याचा पेपर 1 म्हणजे फक्त आणि फक्त विचारवंत असतात, असं नाही. मी नेहमी एकच गोष्ट सांगेन तुम्हाला, लेक्चरमध्ये पण बऱ्याच वेळा तुम्ही ऐकाल की समाजशास्त्र हा विषय किंवा कुठलाही वैकल्पिक विषय हा काही फक्त विचारवंतांसंदर्भात नसतो. पेपर 1 विचारवंतांपेक्षा सिद्धांतांवर जास्त अवलंबून असतो आणि सिद्धांतांमध्ये आपल्याला वेगवेगळे विचारवंत किंवा थिंकर्स अभ्यासायचे असतात. ठीक आहे. तो विचारवंतांचे जे काही त्यांचे थिअरीज असतील थिंकर्सच्या, त्या आपण इथे डिस्कस करू. त्याच्यानंतर 5वा टॉपिक आहे स्तरीकरण आणि गतिशीलता. ठीक आहे. 6वा टॉपिक आहे तुमचा कार्य आणि आर्थिक जीवन. 7वा टॉपिक आहे तुमचा राजकारण समाज. 8वा टॉपिक आहे धर्म आणि समाज. हे मुद्दाम पहिल्यांदा सांगतोय, एक एक डिस्कस करायचंय. त्याच्यानंतर 9वा टॉपिक तुमचा आहे नातेसंबंधांच्या पद्धती. ठीक आहे. आणि 10वा टॉपिक आहे तुमचा आधुनिक समाजातील सामाजिक बदल. ठीक आहे. आधुनिक समाज म्हणजे आत्ताचा समाज, त्याच्यात सामाजिक बदल आणि सामाजिक बदल करणारे घटक. मोबाईल उदाहरण घेऊ आपण, पुढे डिस्कस करू. ओके. तो पेपर 1 मध्ये समाजशास्त्राची मूलभूत तत्वे असा पेपर 1 आहे आणि त्याच्यात हे 10 पॉइंटर्स आहेत. एक एक पॉइंटर्स डिकोड करायला सुरुवात करूयात. ओके. पहिल्यांदा समाजशास्त्र एक ज्ञानशाखा. ठीक आहे. आता मला तुम्ही सांगा की एखादा विषय पेपर 1 युनिट 1. ठीक आहे. आता एखादा विषय जो आहे समाजशास्त्र नावाचा विषय, जेव्हा केव्हा ह्या विषयाची सुरुवात होते, आपण म्हणू शकतो की 18व्या शतकात हा एक स्वतंत्र विषय म्हणून उदयास येतो. ओके, ज्याला आपण एक सेपरेट डिसिप्लिन असं म्हणू शकतो किंवा स्टडीसाठी हे सेपरेट डिसिप्लिन हे 18व्या शतकात उदयास येतं. पण त्याच्या अगोदर समाजशास्त्र हा एक सेपरेट विषय नव्हता. म्हणजे असं म्हणलं जातं की जो फिलॉसॉफी नावाचा विषय आहे हा समाजशास्त्राची आई आहे असं म्हणलं जातं. किंवा जसं एखादी नदी एखाद्या उगम स्थळातून येत असते, बरोबर, गंगोत्री गंगा नदीचं उगम स्थान आहे, तसंच फिलॉसॉफी हा विषय आहे की जो समाजशास्त्राचं उगम स्थान आहे असं म्हणलं जातं आपल्याला. ओके. मग समाजशास्त्रात आपल्याला पहिल्या युनिटमध्ये तेच आपल्याला डिस्कशन करायचं आहे. जेव्हा एक ज्ञानशाखा आपण म्हणतोय की समाजशास्त्र हे सेपरेट शास्त्र म्हणून कधीपासून डिस्कशन व्हायला सुरुवात झाली, त्याला काय काय घटक कारणीभूत होते, आणि जेव्हा ही एक सेपरेट शाखा फिलॉसॉफीपासनं तत्वज्ञान ह्या विषयापासून समाजशास्त्र हा विषय जेव्हा वेगळा होतो, तर त्याला कारणीभूत घटक कोणते आणि मग तो समाजशास्त्र विषय तयार सेपरेटली कसा होतो आणि ते तयार होताना कोण कोण व्यक्ती आहेत की जे याच्यात योगदान करत असतात. मग ते ऑगस्ट कॉम असतील, सेंट सायमन असतील, ठीक आहे, किंवा इब्न अल खाल्तून असेल. ओके. 14व्या शतकात अगदी इब्न अल खाल्तून पासून आपण डिस्कशन करू. स्टेट बोर्डात हे नाव दिलेलं आहे. स्टेट बोर्ड पण आपण सगळं डिस्कशन करणार आहे, आज नाही अर्थातच, आपल्या सेशन्समध्ये. ठीक आहे. आपली बॅच पण लवकरच सुरू होते. ओके. समाजशास्त्राची जर तुम्हाला बॅच एनरोल करायची असेल तर खाली दिलेल्या नंबर्सवर तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे. तो पहिलं युनिट आहे समाजशास्त्र एक ज्ञानशाखा. जसं मी तुम्हाला रील्स जर तुम्ही माझ्या बघत असाल एका स्टोरी फॉर्मॅटमध्ये किंवा उदाहरणं देऊन सांगतो, तसंच हे पण आपण उदाहरणं देऊन समजून घेणार. कसं बघा, एक ज्ञानशाखा जेव्हा म्हणतोय सेपरेट डिसिप्लिन, आता हे सेपरेट डिसिप्लिन केव्हा तयार होईल रे? जेव्हा त्याच्याबद्दल त्याला कोणीतरी वेगळं करणारं असेल. म्हणजे उदाहरणाने सांगतो की अशा काहीतरी घटना समाजात घडाव्या लागतील. कारण काय होतंय, जेव्हा मी असं म्हणतो की अरे एखादा व्यक्ती अशाच प्रकारे का वागतोय, मी माझ्या व्हिडिओजमध्ये पण बऱ्याच वेळा सांगितलंय, ते उदाहरण पुन्हा इथे रिपीट करू शकतो की एक व्यक्ती समजा तो दवाखान्यात गेला आणि दवाखान्यात गेल्यावर त्याचा हावभाव, हातवारे, आता मी ज्या टोनमध्ये तुमच्याशी बोलतोय ह्याच टोनमध्ये मी दवाखान्यात बोलू शकतो का? याचं उत्तर सपशेल नाहीये. जर नाही आहे, का बरं? असा का बरं बदल होतो? तर समाजाचे काहीतरी अलिखित नियम असतात आणि त्या नियमानुसार आपण चालत असतो. हे मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये पण सांगितलंय माझ्या वेगवेगळ्या, बरोबर, राईट. मग तो बदल कशातला आहे? जर तो व्यक्तीमधला बदल आहे तर तो व्यक्तीमध्ये होणारा बदल, त्याचे कारण काय? तर त्याची कारणं काय असतील? तर कदाचित
त्या व्यक्तीच्या आजूबाजूला अशा काहीतरी घटना घडत असतील की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीच्या स्वभावात, त्या व्यक्तीच्या वर्तवणुकीत बदल होणार असेल. मग आपल्याला तेच बघायचंय की व्यक्तीची वर्तवणुकीचा अभ्यास जेव्हा करतोय तेव्हा समाजशास्त्राचा अभ्यास करतोय, तत्वज्ञानाचा अभ्यास करत नाहीये. ओके, हे कसा काय शिफ्ट होतो, तर त्याच्यासाठी काही घटना घडणं गरजेचं आहे. म्हणजे इथे उदाहरण तुम्हाला तेच दिलेलं आहे बघा, युरोपातील आधुनिकता. राईट, मुद्दा मी इथे इंग्लिश पण दिलंय. जे लोकांना इंग्लिश करायचंय त्यांनी इंग्लिश सिलेबस रेफर करू शकतात, फरक पडणार नाही. ठीक आहे, तो युरोपातील आधुनिकता, मॉडर्निटी इन युरोप. ओके, आणि त्याच्याने झालेलं सामाजिक परिवर्तन आणि त्याच्यामुळे झालेला समाजशास्त्र ह्या विषयाचा उदय. आता युरोपातील आधुनिकता याचा अर्थ काय होणार की युरोपात असे काय काय घटना घडत गेल्या. ओके, कधीपासनं, तर हे डिस्कशन आहे 14व्या शतकाच्या पुढून. ओके, 14व्या शतकापर्यंत युरोपला एक डार्क एज म्हणून ओळखलं जातं. म्हणजे 14व्या शतकापर्यंत जे युरोपावर प्रस्थ जे होतं ते चर्चचं होतं आणि चर्चच्या प्रस्थामुळे काय होतंय, मोनार्की होती आणि त्याच्यामुळे त्यांचं साटलोटं होतं आणि म्हणून काय होतं, एक सिस्टीम सेट झालेली होती. बरोबर, राईट. धर्म आणि सत्ता यांचं एकत्रीकरण झालं होतं युरोपमध्ये 14व्या शतकात आणि तोपर्यंत ते डार्क एज ओळखलं जायचं. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बरोबर, समता, बंधुता, त्याच्यानंतर माझी अभिव्यक्तता, हे कुठल्याही प्रकारचे अधिकार, हक्क हे व्यक्तीला नव्हते. बरोबर, राईट. मग त्याच्यानंतर अशा काही घटना युरोपात घडत गेल्या की ज्याच्यामुळे युरोपात आधुनिकता आली. मग अशा कोणत्या कोणत्या घटना आहे जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं इथे. ओके, बघा, व्यापारी क्रांती झाली 1450 ते 1800 मध्ये. हे आता काय आहेत हे आपल्याला इथे शिकायचं नाहीये, ते नाही तर मग डिस्कशनच होऊन जाईल ना, विषयच शिकून होईल आपला. व्यापारी क्रांती, औद्योगिक क्रांती तर माहितीये तुम्हाला, शब्दांवरून अर्थ समजून घेऊ. फ्रेंच राज्यक्रांती माहितीये तुम्हाला की फ्रेंच राज्यक्रांती जेव्हा झाली तेव्हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे 3 शब्द फ्रेंच राज्यक्रांतीने आम्हाला दिले. बरोबर, त्याच्यानंतर रेनेसान्स झालंय, वैज्ञानिक अर्बनायझेशन झालंय, नागरिकीकरण झालंय, सायंटिफिक रेव्होल्युशन झालंय. राईट, तो ह्या ज्या सगळ्या घटना झाल्या युरोपात घडल्या, रिस्पेक्टिव्ह कालावधी इथे दिलेला आहे. तो ह्या कालावधींमध्ये युरोपात ज्या ज्या घटना घडल्या त्याच्यामुळे युरोपामध्ये एक प्रकारची काय झाली आहे, आधुनिकता आलेली आहे. आणि हीच आधुनिकता जी आहे पुढे जाऊन आपण असं म्हणतो समाजशास्त्र. या आधुनिकतेमुळे समाजात बदल झाले म्हणजे काय, एक छोटंसं उदाहरण घेऊ आपण. राईट, आता जेव्हा औद्योगिक क्रांती म्हणतो, आता सोपं उदाहरण घेऊ की जे सगळ्यांना माहिती आहे, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालं, औद्योगिक क्रांती झाली, वाफेचं इंजिन तयार झालं. त्याच्यामुळे काय झालं तर घरात राहणाऱ्या स्त्रिया आणि घरात राहणारे मुलं हे बाहेर पडले, कामानिमित्त बाहेर जाऊ लागले. तर मग त्यांना काहीतरी स्वातंत्र्य मिळालं, त्यांना एक प्रकारे एम्पॉवरमेंट फिलिंग झालं, म्हणजे स्वतः बळकटीकरण झालं त्यांचं, महिलांचं. मग महिला पैसे कमवायला लागल्या तर महिलांचं बळकटीकरण झालं. तर त्याच्यामुळे काय दिसतंय आपल्याला, तर त्याच्यामुळे समाजात महिलांचं प्रस्थ वाढायला सुरुवात झाली. जी स्त्री घरात पुरती मर्यादित होती ती स्त्री घराच्या बाहेर पडली आणि प्लस तिला स्वतःची कमाई पण करता आली. तो हा सामाजिक बदल आहे. राईट, त्याच्यामुळे आधुनिकता आली आहे. अशी भरपूर उदाहरणं घेऊ शकतो आपण. राईट, येते लक्षात. त्याच्यानंतर 2 वर्ग तयार झाले औद्योगिक क्रांतीमध्ये. कार्ल मार्क्स यांच्या मते जर विचार करायचा झाला तो 2 वर्ग समाजाचे तयार झाले. एक वर्ग आहेरे वर्ग आणि दुसरा नाहिरे वर्ग, हॅव्स अँड हॅव नॉट. राईट, तो हे 2 वर्ग तयार झाले आणि मग त्याच्यात वर्ग संघर्ष तयार झाला. तो समाजाची ह्या 2 वर्गांमध्ये विभागणी झाली औद्योगिक क्रांतीमुळे कार्ल मार्क्सच्या मते. येते लक्षात. तो असे काहीतरी बदल ह्या सर्व घटनांमुळे युरोपात बघायला मिळाले आपल्याला 14व्या शतकाच्या नंतर. 14व्या शतकापर्यंत डार्क एज होतं, 14व्या शतकानंतर हे बदल झाले आणि हे सगळे बदल झाल्यामुळे मग पुढे आपल्याला लक्षात येतं की सामाजिक परिवर्तन व्हायला सुरुवात झाली. त्याचं मी उदाहरण तुम्हाला सांगितलं की स्त्रियांचा कामकाजातला सहभाग वाढत गेला. हा एक प्रकारचा सामाजिक बदलच आहे आणि मग त्याच्यामुळे समाजशास्त्र या विषयाचा उदयास काय झालंय तर एक प्रकारे चालना मिळाली असं आपण म्हणू शकतो. येतंय लक्षात. ओके, आणि मग नंतर ठीक आहे सर, समाजशास्त्र या विषयाला चालना मिळाली हे लक्षात येतंय, पण दुसरे पण विषय होते ना. म्हणजे आता तुम्ही जेव्हा म्हणतायत की राजकारणावर 14व्या शतकापर्यंत धर्माचा पगडा होता, पण 14व्या शतकानंतर वेगवेगळ्या क्रांती व्हायला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे धर्माचा पगडा राजकारणावरचा कमी झाला. पण राजकारण तर होतं ना. मग जर राजकारण होतं तर मग मुद्दाच काय की राजकारण होतं तर मग आम्ही पॉलिटिक्स हा विषय शिकत होतो ना. राजकारण शिकण्यासाठी आमच्याकडे पॉलिटिक्स विषय होता. मग जर राज्यशास्त्र हा विषय आमच्याकडे होता, पॉलिटिक्स, तर मग समाजशास्त्र कशाला पाहिजे. येतंय लक्षात.
प्लस दुसरीकडे एखादा व्यक्ती, त्या व्यक्तीचे वागणं बोलणं त्याची वर्तवणूक समजण्यासाठी आमच्याकडे मानव म्हणजे सायकोलॉजी नावाचा विषय होता. मग जर आमच्याकडे सायकोलॉजी विषय आहे, आमच्याकडे पॉलिटिक्स विषय आहे, तर वेगळा समाजशास्त्र कशाला शिकू? येते लक्षात? मग तिथे विषय येतो जे कोणी हे समाजशास्त्राचे जनक होते, ऑगस्ट कॉम्प यांना आपण समाजशास्त्राचे जनक, फादर ऑफ सोशोलॉजी असं म्हणतो. त्यांच्यापूर्वी सेंट सायमन, ते पण एक प्रकारे फादर ऑफ सोशोलॉजी म्हणलं जातं. हे फादर ऑफ सोशोलॉजी जे आहे ना, ह्या शब्दाची डिबेट आहे. कोणी म्हणतंय ऑगस्ट कॉम्प हे फादर ऑफ सोशोलॉजी आहे, त्याच्यात दुमत नाहीच आहे. कोणी म्हणतंय त्यांच्या अगोदरचे सेंट सायमन आहे. कोणी म्हणतंय पुढे गेल्यावर की जे कार्ल मार्क्स आहे ते खरे समाजशास्त्राचे जनक आहे. ते आपण पुढे बघू डिस्कशन करताना स्टेप बाय स्टेप. पण चर्चा इथे अशी आहे की विषयाची व्याप्ती हा पुढचा पॉइंट आहे. ओके राईट, तुम्हाला लक्षात येत असेल, आय होप दिसतंय तुम्हाला. तो विषयाची व्याप्ती याचा अर्थ काय होतो की त्या विषयाचा स्कोप काय आहे. कारण कधी पॉलिटिक्स म्हणतो, आता जसं उदाहरण सांगितलं, पॉलिटिक्स म्हणतो की पॉलिटी मी शिकतोय, मग समाजशास्त्राची काय गरज. एखाद्या व्यक्तीची वागणूक, व्यक्तीचं वर्तवणूक जर सायकोलॉजी शिकतोय, तर मग सायकोलॉजी म्हणतं समाजशास्त्राची काय गरज. मग इथे जे थिंकर्स आहेत त्यांचं म्हणणं असं येतं की ओके ठीक आहे बाळा, जर तू पॉलिटिक्स शिकतोय तर मग मला सांग की पॉलिटिक्स शिकत असताना एखादा व्यक्ती जेव्हा निवडणूक निवडून येतोय एखाद्या भागाची, तर ती निवडणूक जिंकण्यासाठी जाती व्यवस्था या मुद्द्याचा कितपत प्रभाव आहे तिथल्या निवडणुकीवर. तर आपले सगळेजण उत्तर होकारच देतील ना, येस सर. जाती व्यवस्था म्हणजे त्या क्षेत्रात कुठल्या प्रकारच्या जाती आणि समाज राहत आहेत, त्यांचं वर्चस्व आहे, त्यांचं बहुसंख्याकत्व आहे, आणि त्याच्यामुळे त्या जाती व्यवस्थेचा परिणाम हा तिथल्या निवडणुकीवर नक्कीच होणार. मग तुम्ही जाती व्यवस्था शिकतायत म्हणजे काय फक्त पॉलिटिक्स आहे का? नाही, जाती व्यवस्था म्हणजे काय आलं, समाजशास्त्र आलं. म्हणून मग म्हणलं की पॉलिटिक्स हा समाजशास्त्रापेक्षा वेगळा केला पाहिजे. मग असे हे समाजशास्त्रीय विचारवंत म्हणतात. आले लक्षात? मग पॉलिटिक्स म्हणतो ठीक आहे बाबा, ओके चलो समाजशास्त्र वेगळा शिकूयात. ओके, म्हणजे मग विषयाची व्याप्ती जेव्हा करतोय, आणि हा पुढचा मुद्दा बघा, सामाजिक शास्त्र इतर सामाजिक शास्त्रांची तुलना. म्हणजे मग इतर सामाजिक शास्त्रांची तुलना आहे. दुसरं उदाहरण की जेव्हा सायकोलॉजीचा अभ्यास करतोय की व्यक्तीचं सर एक विशिष्ट प्रकारचं आमची वागणूक असते, आणि त्या वर्तवणुकीचं किंवा वागणुकीचा अभ्यास म्हणजे सायकोलॉजी. मान्य आहे, पण प्रत्येक व्यक्तीची वर्तवणूक जर वेगवेगळी असेल तर मग समाजामध्ये जी एक सामाजिक संस्था आहे, विवाह संस्था ज्याला आपण म्हणतो, मग विवाह तर आम्ही बघितलेत सर्व प्रकारचे किंवा एका सेम प्रकारचे विवाह असतात विशिष्ट धर्मामध्ये, बरोबर. मग जर एका सारख्या प्रकारचे विवाह विशिष्ट धर्मामध्ये असतील तर मग विवाह संस्था आहे, म्हणजेच याचा अर्थ व्यक्तीवर काहीतरी वागणुकीवर एक प्रकारे नियमन आहे. म्हणून मनाप्रमाणे वागणूक नाही करू शकत ना व्यक्ती. विवाह संस्था आहे आणि विवाह कसा करायचा हे पण सांगितलंय. म्हणून सायकोलॉजी जर व्यक्तीचा अभ्यास करत असेल तर त्या व्यक्तीवर समाजाचे काही नियम आहेत आणि त्याच्यानुसार त्याला वागावं लागतंय. म्हणजे याचा अर्थ समाजशास्त्र आला परत डिस्कशनमध्ये. मग सायकोलॉजी पण म्हणतो ओके समाजशास्त्र तुम्ही वेगळे आहात, आमच्यामध्ये तुम्हाला सामावून घेण्याची गरज नाही, तुमचा वेगळा अभ्यास केला पाहिजे. कळतोय का मुद्दा? राईट, आय होप हे कळत असेल. विषयाची व्याप्ती आणि इतर सामाजिक शास्त्रांची तुलना, समजलंय का? ओके, असं लिंकेजेस लावून जर समजत गेलो तर 100% विषय हा व्यवस्थित समजत जातो. आणि आज मी तुम्हाला गॅरंटी देतो, आज जे डिस्कशन करतोय ते शेवटपर्यंत बघा, 100% तुमचा सिलेबसची भीती 100% काय 500% मिटून जाणार आहे. त्याची काही काळजी करू नका तुम्ही, ठीक आहे? राईट, तो विषयाची व्याप्ती काय आहे आणि इतर समाजशास्त्रांची तुलना मी पॉलिटिक्सशी केली, सायकोलॉजीशी केली, अँथ्रोपॉलॉजीशी होऊ शकते, हिस्ट्रीशी होऊ शकते. सगळ्या विषय महत्वाच्या विषयांशी आपल्याला तुलना करायची आहे याची. ओके, आणि मग ओके तुलना केली, मग तुलना केल्यानंतर सर्व झालं. पण सर्व झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो ना. अपवाद असतो म्हणजे काय की सर ठीक आहे, प्रत्येक विषयापासून तुम्ही समाजशास्त्राला वेगळं काढलं, पण हेच जे तुम्ही दोन आता विषय उदाहरणं सांगितले त्याच दोन उदाहरणांचा विचार करू की सर निवडणुकीमध्ये जाती व्यवस्थेची भूमिका असते, किंवा लग्न करत असताना एक समान लग्न प्रणाली आमच्या सगळीकडे दिसते, व्यक्तिगत भूमिकेवर लग्नाची पद्धत बदलत नाही. ओके, हे सगळं दिसलं, पण सर तर मग हा सगळा काय झाला? हा सगळा कॉमन सेन्स आहे ना. म्हणजे याच्यासाठी हे अभ्यासण्यासाठी की बाबा इथल्या निवडणुकीवर जाती व्यवस्थेचा पगडा आहे हे समजण्यासाठी काही समाजशास्त्र नावाचा विषय शिकायची गरज नाहीये. तो तर कॉमन सेन्स आहे. येते लक्षात? ते तर दिसतंय, तो कॉमन सेन्स आहे. लग्न पद्धती सिमिलर आहे हा पण एक कॉमन सेन्स आहे, बरोबर. राईट, मग आम्हाला सेपरेटली समाजशास्त्र हा वेगळा विषय आहे हे प्रूव्ह करण्याची गरज काय? तर हा विषय सेपरेट नाही, हा निव्वळ कॉमन सेन्स आहे. आणि तेच इथे आहे की समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान.
ओके, सामान्य व्यवहार ज्ञान याचा अर्थ कॉमन सेन्स. ठीक आहे. मग समाजशास्त्र ह्या विषयाची तुलना कॉमन सेन्सची होते, की समजा एखादा व्यक्ती असं का वागतोय तर त्याच्यावर समाजशास्त्राचा पगडा आहे किंवा त्याच्यावर सामाजिक संस्थांचा पगडा आहे असं काही बोलायचं नाही. कॉमन सेन्स आहे हा, म्हणून हा व्यक्ती असं वागतो असं म्हणतो ना, बरोबर. मग काही हुशार लोक असतात आणि ते म्हणतात की अरे कॉमन सेन्स आणि समाजशास्त्र या विषयामध्ये काही फरक नाही, दोघी एकच आहे. येते लक्षात. मग इथे तीच डिबेट बघायची आहे की सर समाजशास्त्र म्हणजेच कॉमन सेन्स आहे आणि कॉमन सेन्स म्हणजेच समाजशास्त्र आहे, म्हणून वेगळा विषय काही तुम्ही डिस्कस करू नका. समाजशास्त्र वगैरे नवीन शाखा उघडण्याची गरज नाही, ऑलरेडी शाखा भरपूर आहेत आमच्याकडे. तर नवीन शाखा ही म्हणजे विषयांची शाखा भरपूर आहे, म्हणजे पॉलिटी आहे, जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, या सगळ्या विषयांची शाखा आहे. सो त्याच्यामुळे समाजशास्त्र अशी नवीन डिसिप्लिन ओपन करायची गरज नाही. कशाला कन्फ्युजन करतायत, मुलांना त्रास देतायत तुम्ही, उगाच अभ्यास करायला लावतायत. ओके, तो मुद्दा आहे की समाजशास्त्र आणि व्यवहार ज्ञान. आय होप मुद्दा समजला असेल तुम्हाला. मग जे समाजशास्त्रीय विचारवंत आहेत किंवा ज्यांना असं हे लागलं ना, मग हा पॉइंट ओके असं कसं म्हणतायत की समाजशास्त्र हा वेगळा विषयच नाही किंवा वेगळी शाखा नाही, हे चुकीचं आहे. मग आम्ही सांगतो तुम्हाला ही वेगळी शाखा का आहे. मग पुढचं युनिट सुरू होतं की जर वेगळी शाखा का आहे किंवा समाजशास्त्र हे कॉमन सेन्सपेक्षा वेगळं कसं आहे हे सांगण्यासाठी आम्ही प्रूव्ह करतो की समाजशास्त्र हे नुसतंच शाखा नाही, तर समाजशास्त्र ही विज्ञान शाखा आहे. म्हणजे सोशलॉजी इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ सोसायटी. समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेला अभ्यास म्हणजे समाजशास्त्र असा अर्थ आहे. मग ते पुढच्या युनिटमध्ये जातो. येते लक्षात. बघा इथे दिसत असेल तुम्हाला सॉरी हे युनिट 1 झालं. आता इथे दिसत असेल तुम्हाला युनिट 2, समाजशास्त्र एक विज्ञान. कळतंय राईट. तो समाजशास्त्र एक विज्ञान म्हणजे काय म्हणतो. मग इथे जे शास्त्रज्ञ आहेत, शास्त्रज्ञ म्हणू आता, इथून शास्त्रज्ञ म्हणूयात, कारण ते म्हणतायत ना की समाजशास्त्र हे एक विज्ञान आहे बाबा. तो मग आता त्याच डिस्कशन की समाजशास्त्र हे एक विज्ञान कसं काय आहे. ओके, तर त्याच्यासाठी डिस्कशन काय होतं की हे बाबा विज्ञान आहे का नाहीये. तो मग त्याच्यासाठी आम्ही एक करतो की जर एखाद्या विषयाला तुम्ही हा वैज्ञानिक विषय आहे तर एक गोष्ट तुम्हाला प्रूव्ह करावी लागेल. मग ते 2-3 शब्द या सिलेबसच्या दुसऱ्या युनिटमध्ये. कॉमन सेन्सपेक्षा वेगळं कसं आहे ते सांगण्याचा मुद्दा आहे, हे विसरायचं नाही. पहिल्या युनिटमध्ये कॉमन सेन्स बघितलं, दुसऱ्या युनिटची लिंकेज लागली का की विज्ञान म्हणजे काय, मग विज्ञान का आहे तर ते सांगायचं. मग त्याच्यासाठी सायन्स, सायंटिफिक मेथड्स अँड क्रिटिक्स, राईट. म्हणजे याच्यात दिलेलं आहे सगळं आपण एकत्र समजून घेऊ. ओके, तुम्हाला इथे 2 शब्द दिसत आहेत. एक शब्द दिसत असेल तुम्हाला प्रत्यक्षार्थवादी. ओके, आता हे प्रत्यक्षार्थवादी जे शब्द दिलेले आहेत काही ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की सिलेबसमध्ये थोडंसं ट्रान्सलेशनमध्ये माझ्या मते तरी मिस्टेक्स आहेत. ओके, मिस्टेक्स म्हणण्यापेक्षा आपण हे घेतलं हेच आपल्यासाठी प्रमाण आहे की हे आयोगाने दिलेला सिलेबस आहे, त्याच्यामुळे हेच ट्रान्सलेशन आपल्यासाठी प्रमाण आहे. म्हणजे इथे जी पॉझिटिव्हिझम संकल्पना आहे या पॉझिटिव्हिझमला प्रत्यक्षार्थी असं म्हटलेलं, प्रत्यक्षार्थवाद असं म्हटलेलं आहे. ऍक्च्युली जर तुम्ही पुणे विद्यापीठाचे खूप जुने संदर्भ ग्रंथ समाजशास्त्राचे घेतले तर त्याच्यात तुम्हाला दिसेल की प्रत्यक्षार्थवादाला पॅरलल दुसरा शब्द वापरला जातो, प्रत्यक्षवाद. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, गुगल ट्रान्सलेशन केलेल्या नोट्स किंवा गुगल ट्रान्सलेशन केलेलं मटेरियल कृपया वापरू नका. वैकल्पिक विषय आहे, याच्यात शब्दांना महत्व आहे, राईट. पॉझिटिव्हिझमला जर तुम्ही म्हणत असाल पॉझिटिव्ह आहे बाबा, चांगलं आहे, असं नाही, त्याला वैज्ञानिक शब्द आहे. आणि माझ्या नोट्स ज्या मी तुम्हाला देणार आहे किंवा जे तुम्ही बघितल्याही असतील एव्हाना, तर त्या नोट्समध्ये शब्द तुम्हाला हे त्या विद्यापीठाचं म्हणजे पुणे विद्यापीठाचं किंवा जे सर्व मान्य आहे, सर्व श्रुत आहे, असेच पॅरलल शब्द मी तुम्हाला देणार आहे. माझ्या बोलण्यातून तुम्हाला समजत असेल. गुगल ट्रान्सलेट नोट्स नाही आहेत. ओके, तुम्ही एकदा नोट्स रेफर करा. या व्हिडिओच्या याच्या खाली डिस्क्रिप्शन खाली टेलिग्रामची लिंक आहे, तिथे जा, तिथे नोट्स तुम्हाला मिळतील, सॅम्पल नोट्स बघा. ठीक आहे, कारण शब्द तेच वापरावे लागतील, कारण हा चेक करणारा जो व्यक्ती असणार आहे, पेपर चेक करणारा, वैकल्पिक विषय यार 500 मार्क आहे, चेक करणारा व्यक्ती असा साधा सुद्धा नसणार आहे. जो त्या विषयाचा गाढा अनुभव असेल, प्लस 20 वर्ष त्या विषयात त्याने घालवले असतील, काही संशोधन केले असतील, पेपर पब्लिश केले असतील, तो व्यक्ती असणार आहे. त्या व्यक्तीला तुम्ही कसं काय म्हणजे असं काही शब्द कसे वापरून चालणार, त्याचं ते तोंडपाठ असणार आहे. सो तुम्हाला पण शब्दशः अर्थ व्यवस्थित घ्यावे लागतील. जे कीवर्ड्स आहेत, कीवर्ड्सचे अर्थ व्यवस्थितच घ्यावे लागतील. ओके, एनिवेज तो मुद्द्याकडे येऊ. हे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल तुम्हाला, त्याच्यामुळे मी देईल तुम्हाला, काही काळजी करू नका. प्रत्यक्षार्थवाद म्हटलेला आहे. काय आहे ते सांगतो, अभ्यास आत्ता करायचा नाही. आता एक जस्ट ओव्हरव्ह्यू बघतोय आपण सिलेबसचा. प्रत्यक्षार्थवाद याचा अर्थ किंवा पॉझिटिव्हिझम किंवा त्याला प्रत्यक्षवाद असं म्हणतो, बरोबर. तो प्रत्यक्षवाद हे सांगत असतो
की जी काही गोष्ट आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीने म्हणजे एखाद्या व्यक्तीचे मूल्य घेतले आपण. आता एक छोटंसं उदाहरण देतो. अभ्यास करताना भरपूर उदाहरण आहेत आपल्याकडे, पण आत्तापुरतं छोटंसं उदाहरण की एखादा व्यक्ती, ते पण मी माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलंय. आता एखादा तुम्ही रस्त्याने चाललेत आणि रस्त्याने जाताना एखादा वयोवृद्ध व्यक्ती तुम्हाला दिसला आणि तो काहीतरी स्ट्रगल करतोय, म्हणजे त्याला चालायला अडचण होते किंवा त्याला चक्कर येत आहेत किंवा त्याला काहीतरी त्रास होतोय, तर लगेच आपण त्यांच्याकडे पळत जातो आणि त्यांना काय करतो, काहीतरी सेवा देण्याचा प्रयत्न करतो. त्यांना सांगतो, बसा आजोबा, किंवा पाणी घेता का आजोबा, काय झालं आजोबा, तुमचं घर कुठे, कोणाला फोन करू का, बोलवू का, दवाखान्यात नेऊ का. हे सगळं जे करतोय हे काय, हे आहे तुमचे मूल्य. राईट, येते लक्षात. आणि मग आता एक्स व्यक्ती हे करतोय, तर त्याच्याच बाजूने वाय व्यक्ती जाणाराच आहे, तो पण तेच करणार आहे ना. त्याच्याच बाजूने झेड व्यक्ती जो जाणार आहे तो पण तेच करणार आहे त्या आजोबांसोबत. राईट, असं होणार आहे का की एक्स व्यक्तीने त्या आजोबांचा आदर म्हणून त्यांना काहीतरी सेवा देण्याचा प्रयत्न केला, वाय व्यक्ती दुसरंच काहीतरी म्हणतोय किंवा त्या आजोबांना काहीतरी वाईट साईड बोलत असेल तर बोलतोय. असं होणार आहे का? असं होत नसतंय. सिंपल आहे. तो सगळ्यांची वागणूक सेम आहे. म्हणून असं म्हणलं जातं की प्रत्यक्षार्थवादामध्ये आपण काय करतो, तर प्रत्यक्षार्थवादामध्ये एक काहीतरी युनिव्हर्सल फेनोमेना तयार करण्याचा प्रयत्न करतो किंवा कुठल्या काहीतरी वैश्विक वागणुकीचे नियम बनवण्याचा प्रयत्न करतो. येते लक्षात. आणि म्हणून जर वैश्विक वागणुकीचे नियम बनवत असू, हे समजायला थोडं कठीण वाटेल पण परत उदाहरण देईल. वैश्विक वागणुकीचे किंवा वर्तवणुकीचे नियम बनवत असेल म्हणजे हेच उदाहरण की आजोबा बघितले, मग पुण्यातल्या सदाशिव पेठेत आजोबा बघितले आणि त्या एक्स व्यक्तीने आपली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणाऱ्या स्टुडंटने त्यांना मदत करायचा प्रयत्न केला. हे पुण्यात सदाशिव पेठेत होत असेल, हेच नाशिकला पण होत असेल, हेच नागपूरला पण होत असेल, हेच दिल्लीला पण होत असेल, हेच मेघालयमध्ये पण होत असेल आणि हेच जर्मनीमध्ये पण होत असेल आणि हेच अमेरिकेत पण होत असेल. काय झालं? युनिव्हर्सल आहे, सर्वश्रुत आहे की वागणूक अशीच असेल. जर वयोवृद्ध व्यक्तीची काहीतरी त्याची त्रास बघितला तर कोणी सगळे त्याला मदत करायलाच धावतील. ही युनिव्हर्सल वागणूक असेल. बरोबर. म्हणजे तुम्ही भारतात बघा, महाराष्ट्रात बघा, जगात कुठेही बघा, असंच असणार. म्हणजे ह्या व्हॅल्यूज काय झाले, हे मूल्य काय झाले, हे युनिव्हर्सल झाले, सर्वश्रुत झाले. राईट. आणि मग जेव्हा एखादी गोष्ट सर्वश्रुत असते तेव्हा त्याला आपण म्हणतो ती गोष्ट काय रे, तर ती गोष्ट आहे विज्ञान. राईट, सायन्स. म्हणजे सायन्स म्हणजे काय, सायन्सचे नियम सगळीकडे सेम असतात ना. ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण, इथून सफरचंद टाकलं तर ते पण खालीच जाणार आहे. बरोबर. पुण्यात, महाराष्ट्रात. परत नाशिक मधून टाकलं तर ते पण खालीच जाणार आहे. दिल्लीतून टाकलं ते पण खालीच जाणार आहे. तामिळनाडूमध्ये टाकलं खालीच जाणार आहे. अमेरिकेत टाकलं ते पण खालीच जाणार आहे. म्हणजे काय होत आहे, नियम काय आहे, गुरुत्वाकर्षणाचा नियम हा जो आहे हा युनिव्हर्सल आहे, सर्वश्रुत आहे. येते लक्षात. आणि युनिव्हर्सॅलिटी जिथे येते ते मग युनिव्हर्सॅलिटी कशामध्ये असते, तर ती सायन्समध्ये असते. म्हणून व्यक्ती जे मूल्य पाळत आहेत त्याच्यात युनिव्हर्सॅलिटी आहे, त्याच्यात सर्वश्रुत आहे, त्याच्यात एक कॉमन फेनोमेना आहे. म्हणून समाजशास्त्र हे सायन्स आहे. असं कोण सांगतं, तर असं सांगतं प्रत्यक्षार्थवाद, पॉझिटिव्हिझम. येते लक्षात. आणि मग युनिव्हर्सलिझम आहे. येते लक्षात. आणि जर युनिव्हर्सलिझम आहे मग ते युनिव्हर्सलिझम कुठून येत आहे, तर इथे बघा दिसतंय तुम्हाला, तथ्य, मूल्य आणि वस्तुनिष्ठता. तो ते जे मूल्य मी सांगितलं किंवा फॅक्ट जे सांगितल्या त्याच्यातून आम्ही एक, जर युनिव्हर्सल असेल तर वस्तुनिष्ठता काढू शकतो. वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी. म्हणजे हे जे सफरचंद इथून पडतंय तर ते इथे जातंय, तर ते किती किलोमीटर स्पीडने जातंय, कसं जातंय, हे सेम आहे. सगळीकडे हे सेमच असणार. गुरुत्वाकर्षण सगळीकडे सेमच आहे. जी जो असतो त्या जीची व्हॅल्यू जी आपण लिहितो लहानपणी किंवा आपण सायन्समध्ये जे शिकतो, राईट, ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जी लिहितो ती सर्व ठिकाणी सेम आहे ना. येस और नो. राईट. मग जर ती सर्व ठिकाणी सेम आहे, मी बाकीच्या कंडिशन्स टाकत नाही, सायन्समध्ये आपण जात नाही आता. ओके. तर जीची व्हॅल्यू जी आहे ती सेम आहे. तर मग ती जर सेम आहे म्हणजे ती काय झाली, एक प्रकारची वस्तुनिष्ठता झाली. म्हणून प्रत्यक्षार्थवाद किंवा प्रत्यक्षवाद हा युनिव्हर्सलिझम, सर्वश्रुत आणि वस्तुनिष्ठ असतो. येते लक्षात. आणि जर वस्तुनिष्ठ आहे, सर्वश्रुत आहे, मूल्य आणि तथ्य, तर मग सोशियोलॉजी हे एक सायन्स आहे. समजतंय. राईट. हेच इथे साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण. येते लक्षात. तेच इथे डिस्कशन करायचंय. आणि मग दुसरं येतं, मग काही लोक म्हणतात म्हणजे मग झालं का सायन्स आहे. मग मुद्दा काय होता की सायन्स आहे म्हणजे मग कॉमन सेन्स पेक्षा वेगळं आहे रे बाबा. येते लक्षात. कारण कॉमन सेन्स हा सायन्स नाही. कॉमन सेन्स तर कॉमन सेन्स आहे ना. व्यवहार ज्ञान हे व्यवहार ज्ञान आहे, सायन्स आहे. जर समाजशास्त्र सायन्स आहे तर ते वेगळं आहे कॉमन सेन्स पेक्षा. म्हणजे थोडक्यात प्रत्यक्षार्थवादाने किंवा प्रत्यक्षवादाने समाजशास्त्राला कॉमन सेन्स पेक्षा वेगळं केलं आणि म्हटलं की समाजशास्त्र हे एक विज्ञान आहे, समाजशास्त्र ही एक विज्ञान आहे.
आलं का लक्षात? ओके, सो सिलेबस असा समजून घ्यायचा आहे. सिलेबस जर असा क्रमाने समजून घेतला तर आणि तरच जमेल, तर आणि तरच विषय समजेल, नाही तर समजत नसतोय. पुढे जाऊयात. मग याला अपवाद. मग काही लोक म्हटले, एक बाजू कधीच नसते ना, दोघी बाजू असतात आणि नाण्याच्या जर दोन बाजू आहेत तर इथे पण दोन बाजू असणार. काही लोक म्हटले सर ओके तुम्ही असं म्हणतायत का, बरं तेच उदाहरण मी तुम्हाला सांगतो आता. म्हणजे त्याच उदाहरणाला खोडतो. कसं की तुम्ही काय म्हणलं की एक आजोबा एका ठिकाणी थांबले, त्यांना गरज होती, त्यांना एका एक्स व्यक्तीने मदत करण्याचा प्रयत्न केला, बरोबर राईट. पण सर तो त्या एक्स व्यक्ती व्यतिरिक्त तिथून त्या एक्स व्यक्तीने जितक्या वेळ मदत केली त्याच्या व्यतिरिक्त दोन लोक तिथून गेले आणि त्यांनी फक्त त्या एक्स व्यक्तीकडे पण बघितलं आणि त्या आजोबांकडे पण बघितलं, बघ्याची भूमिका घेतली, त्यांनी मदत केली नाही. येते लक्षात? मग सर हा बदल झाला ना, इथे युनिव्हर्सलिझम कुठे आहे? समजतंय का? राईट. तो हा बदल झाला, इथे युनिव्हर्सलिझम नाही. म्हणून जी काही मूल्ये आहेत, मला जी मूल्ये मिळालेली आहेत ती मूल्ये काय होत आहेत? व्यक्तिपरत्वे बदलता आहेत. आणि जर ती मूल्ये व्यक्तिपरत्वे बदलता आहेत तर हे विज्ञान नाही. मग काय होतंय? मग तो होतो तुमचा इथे परत जरा ट्रान्सलेशन मध्ये गडबड आहे सिलेबस मध्ये. प्रत्यक्षार्थवाद व्यतिरिक्तची पद्धतशास्त्र, ऍक्च्युली याला शब्द आहे अप्रत्यक्षवाद किंवा अप्रत्यक्षार्थवाद. येते लक्षात? असा शब्द आहे. म्हणजे पॉझिटिव्हिझमचं निगेटिव्हिझम नाही आहेत, पॉझिटिव्हिझमचं काय येतं? नॉन पॉझिटिव्हिझम येतं. येते लक्षात? नॉन पॉझिटिव्हिस्ट किंवा नॉन पॉझिटिव्हिझम, म्हणून मी इंग्लिश पण घेतलं इथे. तो अप्रत्यक्षवाद. अप्रत्यक्षवाद फोकस कशावर करतो? व्यक्तिगत भूमिकेवर जास्त भर देतो. ओके, ग्रुप किंवा समूहावर भर देत नाही की एक समूह काय वागतोय, नाही, तो व्यक्ती काय वागतोय याच्यावर जास्त भर दिला जातो या अप्रत्यक्षवादाचा. समजतंय का तुम्हाला? राईट. ओके, आय होप हे क्लिअर आहे. उदाहरण पण मी तुम्हाला सांगितलं. दुसरं उदाहरण घेऊ ना. म्हणजे असं म्हणलं जातं की आता आई बाबा, समजा माझे वडील शिक्षक आहेत, राईट. मग माझे वडील शिक्षक आहेत तर मग माझ्या वडिलांनी बरंच काही मला चांगले संस्कार दिले, मला माझं संगोपन खूप छान प्रकारे केलं. पण मी काहीतरी विचित्रच वागायला सुरुवात केली, राईट. मी मोठा झाल्यावर जी माझ्या वडिलांनी शिकवण मला दिली होती त्याच्यापेक्षा मी वेगळंच वागायचा प्रयत्न केला. तर मग मी जसा व्यक्ती म्हणून माझी जडणघडवणूक झाली आहे त्याच्यापेक्षा काय झालंय, मी वेगळा वागायला सुरुवात केली. मग याचा जबाबदार कोण? याचा जबाबदार मी आहे, राईट. म्हणजे जी मूल्ये मला शिकवली गेली होती, जी तथ्य मला शिकवली गेली होती त्याच्या विपरीत माझी वागणूक आहे आणि त्याच्या विपरीत माझी वागणूक आहे तर मग अर्थातच मी म्हणतो काय की हे काय आहे? मग व्यक्तिपरत्वे हे माझं बदलतंय, म्हणून ते झालं अप्रत्यक्षवाद, नॉन पॉझिटिव्हिझम. येते लक्षात? मग इथे नॉन पॉझिटिव्हिझम जर असेल, ओके, अप्रत्यक्षवाद जर असेल तर काही युनिव्हर्सल फेनोमेना तयार करू शकतो का? नाही करू शकत, कारण व्यक्तिपरत्वे बदलताय ना. मी माझ्या वडिलांनी आता मी समजा परत तेच माझंच उदाहरण घेऊ की माझे वडील, त्यांना दोन मुलं, एक मी आणि एक दुसरा व्यक्ती, राईट, माझा भाऊ. तो आता माझ्या वडिलांची शिकवणूक जी आहे ती मी मानली नाही, मी माझ्या पद्धतीने मार्ग निवडला. पण त्याच वडिलांनी आम्हाला दोघांना शिकवणूक दिली होती, मी मान्य केली नाही पण दुसऱ्या भावाने मान्य केली आणि तो त्यांच्या शिकवणुकीनुसार पुढे गेला आणि त्याची प्रगती झाली. ओके, राईट. येते लक्षात? असं एक हे हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे, काल्पनिक उदाहरण आहे. आपण जनरली कोणीच आपल्या वडिलांचं हे करत नाही. जी वागणूक आपल्याला शिक्षण मिळालं असतं, संस्कार मिळाले असतात त्याच्यानुसारच आपण चालत असतो. पण तरी सुद्धा तो मग दोघी भाऊ वेगवेगळे आहेत. येते लक्षात? मग जर दोघी भाऊ वेगवेगळे आहेत, दोघांची वागणूक वेगवेगळी आहे, दोघांचे मूल्य वेगवेगळे आहे, दोघांची नीतिमत्ता वेगवेगळी आहे, तर मग काय झालं रे इथे? मग काही युनिव्हर्सल फेनोमेना तुम्हाला तयार करता येत नाही. म्हणजे मग जसं मी म्हणलं, सफरचंद इथे टाकलं तरी खालीच जातंय, अमेरिकेत टाकलं तरी खालीच जातंय, तसं होत नाहीये ना आता इथे. मग जर तसं होतच नाहीये तर मग म्हणून म्हणतो की काय होतंय की म्हणजे नॉन पॉझिटिव्हिझम. म्हणून मग युनिव्हर्सल फेनोमेना तयार करता येत नाही. आणि ऑब्जेक्टिव्हिटी, जर युनिव्हर्सल फेनोमेना तयार करता येत नाहीये तर ऑब्जेक्टिव्हिटी पण अचीव्ह करता येत नाही, वस्तुनिष्ठता सुद्धा आपल्याला साध्य करता येत नाही. येते लक्षात? तो असे दोन ऍस्पेक्ट होतात. विज्ञान, समाजशास्त्र एक विज्ञान शाखा म्हणून असे दोन ऍस्पेक्ट होतात, पॉझिटिव्हिझम आणि नॉन पॉझिटिव्हिझम. पण शेवटी काय ठरतंय की विज्ञान हे कॉमन सेन्स, व्यवहार ज्ञानापेक्षा वेगळंच आहे आणि ते सायन्स पण आहे, असे काही लोक प्रूव्ह करतात. इथे मी थिंकर्स किंवा विचारवंत मुद्दामून शब्द वापरत नाहीये. म्हणजे आता जर तुम्हाला सांगितलं पॉझिटिव्हिझमचे विचारवंत कोण आहेत रे, तर पॉझिटिव्हिझमचे तुमचे ऑगस्ट कॉम्ट आहेत, हर्बर्ट स्पेन्सर आहेत, सेंट सायमन्स आहेत, हे आहेत. त्याच्यानंतर निगेटिव्ह पण मी म्हणलो. नॉन पॉझिटिव्हिझमचे विचारवंत कोण आहेत, ओके, किंवा अप्रत्यक्षार्थवादाचे विचारवंत कोण आहेत, तर मॅक्स वेबर म्हटलं जातं, राईट. त्याच्यानंतर पुढे आपल्याला बघायचंय फेनोमेनॉलॉजी, एथनोमेथोडॉलॉजी, सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम,
हे जे दृष्टिकोन आहेत हे सगळे दृष्टिकोन अप्रत्यक्षवादाचे आहेत. येते लक्षात? तर ते सगळे दृष्टिकोन आपण पुढे गेल्यावर बघूयात. आता आपण फक्त सिलेबस समजून घेतोय, राईट. आय होप हे कळलं असेल तुम्हाला युनिट 2. मग युनिट 2 पर्यंत आल्यानंतर मला लक्षात आलं की ठीक आहे, प्रत्यक्षवाद आणि अप्रत्यक्षवाद हे लक्षात आलं, बरोबर. पण मग आता जर तुम्हाला समाजशास्त्र हे विज्ञान शाखा आहे हे जर परत प्रूव्ह करायचं असेल तर मग तुम्हाला काय करावं लागेल? जसं इथे म्हटलंय बघा की शास्त्रीय पद्धत संशोधन पद्धतीतील मुख्य सैद्धांतिक प्रवाह, हा जो पॉइंट आहे हा पॉइंट पुढे जातो. ओके, हा जो दुसरा पॉइंट दिसतोय तुम्हाला, संशोधन पद्धतीशास्त्रातील मुख्य सैद्धांतिक प्रवाह, हाच पॉइंट पुढे जातो. कारण जर तुम्हाला वस्तुनिष्ठता मिळवायची आहे तर तुम्ही काय कराल? तुम्ही सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा सर्वे करणार, म्हणजे तुम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करणार. जसं मी उदाहरण सांगितलं ना की सफरचंद इथे टाकलं, मग पहिले मोजाल तुम्ही की कुठे कुठे सफरचंद टाकलेलं आहे, बरोबर. मग पुण्यात टाकले बाबा, पुण्यात सोडलं, इथून सोडल्यावर पुण्यात खालीच जातंय, किती स्पीडने जातंय, अमेरिकेत सोडल्यावर खालीच जातंय, नाशिकला सोडल्यावर खालीच जातंय, दिल्लीला सोडल्यावर खालीच जातंय. मग हे तुम्ही मोजमाप करायचा प्रयत्न करा, बरोबर. येते लक्षात? म्हणून मग जेव्हा आपण ह्या दुसऱ्या युनिटमध्ये समाजशास्त्र एक विज्ञान शाखा म्हणून हे प्रस्थापित करून टाकतो, त्याच्यानंतर तिसरं युनिट तयार होतं की मग जर विज्ञान शाखा आहे तर मग तुम्ही सर संशोधन केलं पाहिजे ना समाजशास्त्रात. येते लक्षात? विज्ञान शाखा असेल, विज्ञान जर असेल तर संशोधन करावं लागेल. मग आता समाजाचं संशोधन कसं करायचं त्याच्या पद्धती सांगण्याचं काम युनिट 3 करतो. येते लक्षात? लिंक लागतेय का? ओके, लिंकेजेस आहेत, लिंकेजेस शिवाय दुसरं तिसरं काहीच नाही. तो वैज्ञानिक शाखा आहे, विज्ञान आहे समाजशास्त्र. मग समाजशास्त्राचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी संशोधन करावं लागेल. मग आता समाजाचं संशोधन कसं करायचं त्याच्यासाठी आमच्याकडे तिसरं युनिट आहे आणि तिसऱ्या युनिटमध्ये आम्हाला संशोधन पद्धती दिलेल्या आहेत. संशोधन पद्धती आणि त्याचं विश्लेषण. सोप्या उदाहरणाने हे समजून घेऊ रे, संशोधन पद्धती आणि त्याचं विश्लेषण. ठीक आहे, काय पद्धती आहे? आता बघा, एक उदाहरण तुम्हाला इथे सांगतो की काय डिस्कशन होतंय. हा, गुणात्मक आणि संख्यात्मक पद्धती म्हणजे काय? जेव्हा तुम्ही, आता ते विसरायचं नाही, मागच्या स्लाइडमध्ये काय सांगितलं? प्रत्यक्षार्थवाद आणि अप्रत्यक्षार्थवाद, बरोबर. पॉझिटिव्हिझम आणि नॉन पॉझिटिव्हिझम. तर आता प्रत्यक्षार्थवादामध्ये काय होतंय? जेव्हा तुम्ही प्रत्यक्षार्थवादामध्ये समूहाचा विचार कराल, कारण समूहाची सगळ्यांची वागणूक सेम आहे, युनिव्हर्सल आहे आणि ऑब्जेक्टिव्हिटी मिळवता येते, वस्तुनिष्ठता मिळवता येते, हे बघितलं. तर मग प्रत्यक्षार्थवाद आहे तर मग तिथे संख्यात्मक पद्धती असती, बरोबर. एकेका व्यक्तीच्या स्वभावाचा तुम्ही अभ्यास करत असाल तर मग एकेका व्यक्तीचा करतायत म्हणजे मग ती कुठली पद्धत झाली? ती गुणात्मक पद्धत झाली. कळतंय का? राईट. परत उदाहरणाने डिस्कस करू, राईट. म्हणजे काय झालं की पुढे गेल्यावर संशोधन करायचंय ना, मग आता दोन्ही गोष्टी मान्य करा की समाजशास्त्र हे प्रत्यक्षार्थवादाने पण चालतंय, समाजशास्त्र हे अप्रत्यक्षवादाने पण चालतंय. दोघांनी भांडणं करत बसू नका, दोघं एकत्र या, दोघं मिळून संशोधन पद्धती तयार करू, हे डिस्कशन होतं. मग आता कुठल्या प्रकारची संशोधन पद्धती? उदाहरणाने मस्त डिस्कशन करू. एक सिंपल उदाहरण सांगतो, थोडक्यात एक्सप्लेन करूयात काय होतंय. ओके, तो चर्चा काय होते की एक व्यक्ती, ओके बघा काय होतंय की आता मी तुम्हाला सांगितलं, समजा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या विद्यार्थ्याला मी सांगितलं की अरे मित्रा एक काम कर, आपल्याला काय करायचंय की सदाशिव पेठेतला जो समाज आहे तो समजून घ्यायचा आहे, बरोबर. पुण्यातल्या सदाशिव पेठेतला समाज समजून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्हाला पुण्याशीच ऑब्सेशन का बरं आहे? तर मी पुण्यात शिकवतोय, सदाशिव पेठेत शिकवतोय, हे सगळं समाजशास्त्र म्हणून हे उदाहरण येत आहे तोंडाशी, म्हणून हे सांगतोय. तर आता मग त्या विद्यार्थ्यांना कोणीतरी सांगितलं की एक काम कर, मोहित सरांच्या क्लासला जा. येते लक्षात? ओके, म्हणजे मग तुम्ही काय केलं आता की तुम्ही ऍप्लिकेशन करताय थिअरीचं, बरोबर. म्हणजे मग कसं केलं की आता इथे डिस्कशन केलं की मोहित सरांच्या क्लासला जा. मोहित सरांच्या क्लासला जा म्हणजे काय? तुम्ही काय सांगितलं की तथ्य, आता तुमच्याकडे काय आहे? सो तथ्य आहे तुमच्याकडे. मी एक एक शब्दाने सांगतोय, ठीक आहे. तथ्य संकलनाची यंत्रे दिलेली आहे ना, तर तथ्य काय सेटल केलंय की आता हा आपल्याला क्लास मध्ये जायचंय, क्लासच्या मुलांचा अभ्यास करायचा आहे, बरोबर, राईट. म्हणजे मग सब्जेक्ट मॅटर कोण झालं इथे आमचं? तो सब्जेक्ट मॅटर झालं आमचं मुलं, बरोबर. कारण क्लासमध्ये गेलो तर सदाशिव पेठेत किमान 100 क्लासेस स्पर्धा परीक्षेचे, त्यातल्या त्यात आम्हाला मोहित सरांच्याच क्लासमध्ये जायचंय आणि मोहित सरांच्या क्लासमधल्या मुलांचा अभ्यास करायचा आहे. येते लक्षात? आणि मग मुलांचा अभ्यास करून आम्हाला काय करायचंय तर तिथे मग अभ्यास करण्यासाठी
आमच्याकडे कोणत्या कोणत्या पद्धती आहे ते विचार केलं पाहिजे, राईट. तो पुणे एरिया घेतला, सदाशिवपेठ एरिया घेतला, मोहित सरांचा क्लास घेतला आणि मोहित सरांचा क्लासमधली मुलं घेतली. तर मग आता इथे तुमचे नमुना पद्धत, ओके, नमुना पद्धत काय काय असली पाहिजे. तर मग मुलांना तुम्ही एकतर प्रश्न विचारा, तुम्हाला काय करायचंय, किंवा मग त्यांना त्यांचा सर्वे करा, बरोबर, किंवा त्यांचे इंटरव्ह्यू घ्या, राईट. येतंय लक्षात. अशा वेगवेगळ्या पद्धती आपल्याला बघायच्या आहेत नमुना पद्धतीमध्ये, राईट. मग वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही सर्वे केला. सर्वे केल्यावर तुमच्या लक्षात आलं की मोहित सरांचा क्लास जो आहे त्या मोहित सरांच्या क्लासमध्ये सर्व विद्यार्थी अभ्यासू आहेत, सर्व विद्यार्थी हुशार आहेत आणि सर्व विद्यार्थी हे सिरियस आहेत त्यांच्या प्रिपरेशनला घेऊन. ओके, हे तुमच्या लक्षात आलं, राईट. येते लक्षात. मुलांशी बोलले तुम्ही. मग मुलांशी बोलल्यानंतर मग तुम्हाला गृहीतक काहीतरी मांडायचंय. काय करतोय, संशोधनाची पद्धती सांगतोय तुम्हाला की समाजशास्त्रात संशोधन कसं करायचं. तो संशोधन पद्धतीमध्ये काय तर मग गृहीतक, सर्वे केला आणि मग आता गृहीतक, सर्वे सॅम्पलिंग हे झालं, आता गृहीतक घेतलं. गृहीतक काय घेतलं की स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येणारी मुलं, वैकल्पिक विषय घेणारी मुलं, त्यातल्या त्यात समाजशास्त्र वैकल्पिक विषय घेणारी मुलं किती आहेत आणि मोहित सरांकडे क्लास लावणारी मुलं किती आहेत आणि त्याच्यात पास होणारी मुलं किती आहेत, हे सगळे गृहीतक आम्ही मांडले. आणि मग ते गृहीतक, जे प्रश्न आम्ही विद्यार्थ्यांना विचारलेले होते किंवा जे इंटरव्ह्यू घेतले होते त्याच्यावर त्या गृहीतकांना जोडून पाहिलं आणि ते जोडून पाहिल्यानंतर मग आमच्याकडे रिझल्ट आला. मग आम्ही तिथली जी संस्था आहे ही सामाजिक संस्था म्हणजे मोहित सरांचा क्लास, एज्युकेशन, शिक्षण, ही पण एक सामाजिक संस्था आहे. मग त्या सामाजिक संस्थेचा आम्हाला अंदाज आला. आय होप हे समजलंय का रे. येस और नो. याच्यात अजून भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे मग त्याची विश्वसनीयता किती आणि त्याची वैधता किती हे पण चेक करावं लागेल ना. विश्वसनीयता याचा अर्थ होतो कन्सिस्टन्सी, राईट. कन्सिस्टन्सी किती आहे आणि वैधता म्हणजे काय तर व्हॅलिडिटी चेक करावी लागेल. रिलायबिलिटी आणि व्हॅलिडिटी. रिलायबिलिटी येते कन्सिस्टन्सीने, राईट. तो हे चेक झालं पाहिजे. म्हणजे मग हे जे गृहीतक निवडले होते आणि जे काही सर्वे केला होता हे मॅच झालं. हे मॅच झाल्यावर लक्षात आलं की मोहित सरांच्या क्लासला म्हणजे ऍक्च्युअल गृहीतक सोशिओलॉजीमध्ये पास होणारे विद्यार्थी आहेत 100 दरवर्षी. मोहित सरांच्या क्लासमधून पास होणारे विद्यार्थी आहेत सोशिओलॉजी हे 100च, राईट. आपण असं टार्गेट ठेवूयात. ओके, राईट. आवडलं असेल वाक्य तर थम्सअप करा मला कमेंटमध्ये, म्हणजे मला लक्षात येईल की किती विद्यार्थ्यांना हे आवडतंय, राईट. ओके, एवढ्या मेहनतीने तुमच्यासाठी बनवतोय, थोडेफार तर कमेंट करू शकतोय ना आपण. येते लक्षात. तो मग 100 विद्यार्थी ह्या वर्षी सोशिओलॉजीने पास झाले, त्याच्यातल्या मोहित सरांच्या बॅचचे 100 विद्यार्थी सगळेच्या सगळे होते. हे मॅच झालं. जर हे मॅच झालंय तर मग त्याच्यातून काय तयार होते, त्याच्यातून तयार होते विश्वसनीयता. कळलं का, राईट. म्हणजे हे समाजात हे रिसर्च कशी होते. जर समाजशास्त्र हा विषय विज्ञान आहे किंवा विज्ञानाची एक जर शाखा असेल तर मग याच्यात रिसर्च मेथोडॉलॉजीज काय वापरल्या पाहिजे हे याच्यातून कळतंय आपल्याला. समजलं का रे. येस और नो. तर हे सगळं आपल्याला युनिट 3 मध्ये शिकायचं आहे. ओके, मग आता युनिट 3 मध्ये हे सगळं शिकलो, डन. हे सगळं संपलं, शिकलो, डन झालं. आता पुढे मग आता काय करायचंय आपल्याला. समाजशास्त्र म्हणजे सुरुवात कशी कशी केली हे समजतंय का. काय केलं आम्ही. सुरुवातीला केलं की समाजशास्त्र एक शाखा कशी तयार झाली युनिट 1 मध्ये. मग समाजशास्त्र कोणी म्हणलं की वेगळी शाखा कशाला करायला पाहिजे, समाजशास्त्र हा कॉमन सेन्स आहे. मग कॉमन सेन्स आहे नाही म्हणजे समाजशास्त्रज्ञ होते ते म्हणले नाही असं कसं म्हणताय तुम्ही. मग त्या कॉमन सेन्स पेक्षा वेगळं करायचं म्हणजे समाजशास्त्र हे एक विज्ञान आहे असं सांगायचं. मग विज्ञान कसं आहे ते प्रूव्ह केलं आम्ही प्रत्यक्षार्थवाद आणि अप्रत्यक्षार्थवादमध्ये, बरोबर. मग आता जर विज्ञान आहे हे प्रूव्ह झालंय तर मग विज्ञानाला संशोधन असतं. संशोधनाला कोणत्या कोणत्या पद्धती वापरायच्या त्या युनिट 3 मध्ये डिस्कस केल्या, राईट. आणि मग आता जाऊयात चौथ्या युनिटमध्ये की जे सगळ्यांचं आवडतं किंवा सगळ्यांचं एक प्रकारे काय म्हणू शकतो महत्वाचं आहे असं वाटतं सगळ्यांना. ते महत्वाचं आहेच पण त्याच्यापेक्षा किंवा त्याच्या इक्वल महत्वाचे पण इतर युनिट्स आहेत ते पण डिस्कस करायचे आहेत, राईट. हे पहिले 5-7 युनिट महत्वाचे आहेत, मग नंतर छोटे छोटे युनिट्स आहेत ते फार गरजेचे नाही. तेव्हा एवढी डिबेट होणार नाही आपली, राईट. मग आता हे 3 युनिट झाल्यानंतर मग पुढे जातो युनिट 4 मध्ये. पेपर 1 युनिट 4 आणि तिथे येतात तुमचे कोण कोण समाजशास्त्रीय विचारवंत, राईट. आता हे इथे इंटरेस्टिंग आहे समाजशास्त्रीय विचारवंतांमध्ये, ठीक आहे. काय चर्चा आहे. ओके, तो चर्चा अशी आहे. पहिले विचारवंत आहे तुमचे कार्ल मार्क्स नावाचे व्यक्ती. ओके, आता हे नाव आपण खूप ऐकलेलं असतं, खूप वाचलेलं असतं, कार्ल मार्क्स. तो आता कार्ल मार्क्स हे जे व्यक्ती आहेत यांचं महत्व हे खूप जास्त आहे. हे पॉलिटिकल सायन्समध्ये आहेत, हे फिलॉसॉफीमध्ये आहेत, हे अँथ्रोपॉलॉजीमध्ये आहेत, हे सोशिओलॉजीमध्ये आहेत, सगळ्या विषयांमध्ये आहेत. खूप जास्त का बरं आहे कारण कार्ल मार्क्स यांनी एक फंडामेंटल गोष्ट सांगितली. जेव्हा समाजशास्त्र या विषयाचा उदय पण नव्हता, म्हणजे असं म्हणलं जातं इसाई बर्लिन नावाचे व्यक्ती आहेत, ओके, ते पण थिंकर्सच आहेत. ते म्हणतात
की कार्ल मार्क्स हे खरे समाजशास्त्राचे जनक आहेत, राईट, आणि बाकी नंतर सगळे हे नंतर येतात. असं त्यांनी का म्हणलं? कारण त्यांचं म्हणणं होतं की कार्य करतो, जेव्हा व्यक्ती कार्य करतो तर उत्पादनाचं कार्य हे एखाद्या व्यक्तीचं सर्वप्रथम कार्य असू शकतं आणि या उत्पादनाच्या कार्याविषयी किंवा उत्पादनाच्या प्रक्रियेविषयी, उत्पादन म्हणजे वस्तूचं उत्पादन, पेनचं उत्पादन, राईट, तर उत्पादनाच्या कार्याविषयी जेव्हा कार्ल मार्क्स बोलतायत तर ते समाजशास्त्राची खरी व्याख्या देत आहेत किंवा समाजशास्त्राबद्दल खरी माहिती सांगतायत. म्हणून खरे समाजशास्त्राचे जनक हे कार्ल मार्क्स आहे, असं इसाई बर्लिन यांचं म्हणणं होतं. हे आपण सगळं बघू लेक्चरमध्ये, राईट. पण आपण जे वाचतो तर ऑगस्ट कॉम्प आहे, ओके, समाजशास्त्र या विषयाचे जनक. पण एनिवे तो कार्ल मार्क्स आपल्याला बघायचं आहे. कार्ल मार्क्स यांचं मूलभूत म्हणणं काय होतं? तर कार्ल मार्क्स यांचं मूलभूत म्हणणं होतं की बाळा रे, जो काही समाज तयार झालेला आहे या समाजाचा जो पाया आहे, आता कार्ल मार्क्स यांच्यावर इन्फ्लुएन्स कशाचा होता? तर औद्योगिक क्रांती जी झाली होती त्याचा प्रभाव होता कार्ल मार्क्स यांच्यावर, बरोबर. जे हेगल होते, राईट, त्यांचा इथे जो ऐतिहासिक भौतिकतावाद किंवा भौतिकवाद, हिस्टॉरिकल मटेरियलिझम, ओके, दिलं होतं, तर तिथे आयडियलिस्टिक मटेरियलिझम देण्याचं काम ओके सॉरी डायलेक्टिक मटेरियलिझम देण्याचं काम हेगल यांनी केलं होतं आणि त्याच्यावरूनच मग कार्ल मार्क्स यांनी ऐतिहासिक भौतिकतावाद सांगितला. हे सगळं डिस्कशन करू आत्तापुरतं असं आहे की कार्ल मार्क्स यांचं म्हणणं आहे की सगळ्या प्रकारच्या समाजाचा पाया हा आर्थिक आहे, ओके. इकॉनॉमी इज अ बेस स्ट्रक्चर आणि बाकी सगळ्या सामाजिक संस्था ह्या त्या इकॉनॉमी ह्या पायावर उभ्या आहेत. तो ऑल अदर इन्स्टिट्यूशन्स आर सुपरस्ट्रक्चर. मग बाकी सामाजिक संस्था कोणत्या? तर त्या अर्थव्यवस्थेवर किंवा अर्थशास्त्रावरच तुमचं राज्यशास्त्र उभं आहे, अर्थशास्त्रावरच तुमची कुटुंब संस्था उभी आहे, अर्थशास्त्रावरच तुमचं धर्मशास्त्र उभं आहे, अर्थशास्त्रावरच तुमचं विवाह पद्धती उभी आहे. येते लक्षात? तो सगळ्या ह्या ज्या दुसऱ्या सामाजिक संस्था आहे यांचा पाया हे अर्थशास्त्र आहे असं यांचं म्हणणं होतं. कारण जे काही सहसंबंध आहेत हे सगळे आर्थिक आहेत असं कार्ल मार्क्स यांचं म्हणणं होतं. येते लक्षात? आणि म्हणून ह्या आर्थिक संबंधावरूनच मग समाजाचे दोन गट पडतात, आहेरे वर्ग आणि नाहिरे वर्ग असं यांचं म्हणणं होतं कार्ल मार्क्स यांचं, बरोबर. आहेरे वर्ग म्हणजे जी काही उत्पादनाची संसाधनं आहे, फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, म्हणजे पेन तयार करायचं आहे तर पेन तयार करण्यासाठीचं उत्पादनाची संसाधनं अर्थशास्त्रात शिकतो ना, 4 संसाधनं कोणती कमेंटमध्ये सांगा, राईट. तो ती जी उत्पादनाच्या संसाधनांची मालकी आहे ती एका विशिष्ट व्यक्तीकडे आहे आणि तो जो मालक आहे तो आहेरे वर्गात येतो आणि उत्पादनाची संसाधनं ज्यांच्या मालकीची नाही आणि जो काम करतो त्या कंपनीमध्ये जाऊन तो कामगार वर्ग, तो नाहिरे वर्ग. येतंय लक्षात? मग प्रोलिटेरिएट आणि बुर्जवा, भांडवलदार आणि कामगार वर्ग अशी वेगवेगळी नावं आहेत, ती आपण डिस्कशन करूयात पुढे गेल्यावर. तो असं यांनी सांगितलं. म्हणून मग उत्पादनाच्या पद्धती, ओके, आणि मग नंतर परात्मीकरण, एलिएनेशन आणि वर्ग संघर्ष. मग हे जे 2 वर्ग आहेत त्यांच्यात संघर्ष होत असतो. आहेरे वर्ग आणि नाहिरे वर्ग यांच्यात संघर्ष होतो आणि संघर्ष होऊन मग एक दिवस असा येतो की जो नाहिरे वर्ग आहे तो आहेरे वर्गाला हाणून पाडतो, कारण आहेरे वर्ग मोजकाच आहे, नाहिरे वर्गाची संख्या जास्त आहे आणि तो हाणून पाडल्यानंतर मग जो नाहिरे वर्ग आहे त्याची सत्ता येते आणि त्याची सत्ता आली की सगळं गुडीगुडी होतं, ओके. ही एक अशी काल्पनिक परिस्थिती कार्ल मार्क्सने सांगितली होती, ती आपण पुढे बघूयात, ओके. पण लक्षात येत असेल तुम्हाला थोडक्यात कार्ल मार्क्सचं काय म्हणणं आहे. थोडक्यात कधीच होत नाही कार्ल मार्क्स. 3 लेक्चर तरी किमान आपण घेत असतो कार्ल मार्क्सवर, फक्त 2-2.5 तासाचे किमान 3 सेशन, ओके. एका 5 मिनिटात कार्ल मार्क्स कसा होईल या. पण आता इथे सिलेबस डिस्कस करतोय. तो थोडक्यात इथे कार्ल मार्क्स यांनी असं म्हणलं, आपण जसं मी सांगितलं तुम्हाला, इसाई बर्लिन यांनी सांगितलं की कार्ल मार्क्स हे खरे जनक आहे सोशियोलॉजी ह्या विषयाचे. मग कार्ल मार्क्स यांनी हे सेटल केलं. येते लक्षात? मग नंतर पुढचे जे डिस्कशनला आपल्याला दिलेले आहेत दुर्खिम, ओके. तर आता इथे बऱ्याच वेळा कोणी एमिल दुर्खिम म्हणतंय, इथे एमिल दुर्खिम दिलंय, कोणी दुर्खिम म्हणतं, कोणी दुर्खाईम म्हणतं, काही म्हटलं तरी चालेल, त्याच्यात काही वाद नाहीये, ओके. कारण ते चेक करणाऱ्याला मला समजून जाईल की तुम्हाला काय म्हणायचंय, ओके. तो एमिल दुर्खिम यांनी असं म्हटलं की समाजशास्त्राला परत जसं आपण सुरुवात केली होती की एक सेपरेट शाखा बनवण्याचं काम किंवा श्रेय एमिल दुर्खिम यांना दिलं जातं. म्हणजे समाजशास्त्र हा एक विज्ञान आहे हे सांगण्याचं काम ऑगस्ट कॉम्प यांनी केलं. पुढे जाऊन एमिल दुर्खिम म्हणतात की समाजशास्त्र एक शाखा आहे. एक शाखा आहे याचा अर्थ काय की त्यांनी काय सांगितलं बघा, सगळ्यांचं एक कन्क्लुजन काढण्याचा प्रयत्न केला. जेव्हा विज्ञान शाखा आहे, आपण आता काय बघितलं थोड्या वेळापूर्वी, विज्ञान शाखा आहे म्हणजे काय करावं लागेल, ऑब्जेक्टिव्हिटी, युनिव्हर्सलिझम अचीव्ह करावं लागेल. मग एमिल दुर्खिम यांनी अशी काही सामाजिक तथ्ये निवडली की ज्याच्यातून ऑब्जेक्टिव्हिटी काढता येते. उदाहरणाने सांगतो, इथे जे दिलंय बघा तुम्हाला,
सामाजिक तथ्य, सोशल फॅक्ट. मग आता यांनी एक उदाहरण घेऊ बघा. आत्महत्या ही एक सोशल फॅक्ट घेतली यांनी, एमिल दुर्खिम यांनी. इंटरेस्टिंग एक्झाम्पल. आत्महत्या ही एक सोशल फॅक्ट घेतली आणि यांचं म्हणणं आहे की जे कोणी व्यक्ती आत्महत्या करतायत त्यांच्यात एक पॅटर्न सेट झालेला आहे. येते लक्षात. मग ज्या लोकांचं, मग त्यांनी प्रकार पण सांगितले, ते प्रकार इथे डिस्कस करायचे नाहीयेत. ओके, इगोइस्टिक सुसाईड आहे, अल्ट्रुइस्टिक सुसाईड आहे, हे सगळं पुढे डिस्कस करू. आता फक्त आत्महत्या मी तुम्हाला जितकं सोप्या आणि कॉमन भाषेत समजून सांगता येईल तेवढा प्रयत्न करतोय. बाकी लेक्चर्सला आपण डिटेल जाऊयात. ओके, कारण हे सगळेच लोक बघतायत सिलेबसचा व्हिडिओ आपला, तर त्याच्यामुळे समजलं पाहिजे सर्वांना, सर्वसामान्यांना. ओके राईट, ज्यांनी अजून वाचलेलं नाहीये त्यांनाही. तो आत्महत्या जेव्हा बघितलं तेव्हा आत्महत्यामध्ये ते म्हणले की आत्महत्येचे प्रकार आहेत बॉस, आणि ह्या प्रकारांमध्ये काय होतंय की सगळ्या जगात ज्या आत्महत्या होत आहेत ते ह्या प्रकारांमध्ये बसवू शकतो. म्हणजे कोणाची, एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो, कोणाची इतकी पिळवणूक झाली आहे की तो फ्रस्ट्रेशन मध्ये आला, तो किंवा ती, आणि त्या व्यक्तीने आत्महत्या केली. बरोबर, ही एक कॅटेगरी आहे. दुसरी कॅटेगरी, कोणीतरी राष्ट्रवादाने किंवा कुठल्या तरी संकल्पनेने इतकं जास्त प्रेरित आहे की तो जीवाची पर्वा न करता हे करतोय. म्हणजे आपण सुसाईड बॉम्बर म्हणतो ना रे, राईट, जे आपले दहशतवादी हल्ले होतात आणि ते लोक इथे येतात. कसाबचं उदाहरण आहे. बरोबर, तर तो मेला कसाब, राईट, किंवा त्याला नंतर फासावर अटकवलं वगैरे, पण त्याचे साथीदार मारले गेले. असे कितीतरी सुसाईड बॉम्बर्स आपल्या इथे आहेत. ओके, उदाहरणार्थ इतिहासात दिसतात आपल्याला, राईट. भारतावर हमले झाले, तो हे सुसाईड बॉम्बर काय, त्यांना माहिती आहे ते मरणार आहेत, आत्महत्या करतायत, मग ती एक विशिष्ट प्रकारची आत्महत्या आहे. राईट. सो असे आत्महत्येचे किमान 4 प्रकार यांनी सांगितले. सिलेबसमध्ये 3 आहेत, मी तुम्हाला 4 सांगेन पुढे गेल्यावर. ठीक आहे. तो म्हणजे काय, थोडक्यात काय होतंय, तो आत्महत्या नावाचं जे सोशल फॅक्ट आहे किंवा सामाजिक तथ्य आहे त्याच्यात एक पॅटर्न आहे. बरोबर, मग सगळ्या जगातल्या आत्महत्या त्याच्यात बसू शकतो. म्हणजे काय केलं रे, ऑब्जेक्टिव्हिटी अचीव्ह केली, वस्तुनिष्ठता साध्य केली. वस्तुनिष्ठता जर साध्य केली तर मग समाजशास्त्र काय झाला, विज्ञान झाला. बरोबर ना, येस और नो, राईट. आय होप माझ्यासोबत आहेत सगळे, समजतंय ना, राईट. मग तसंच आत्महत्येसोबत श्रम विभाजन, ओके, डिव्हिजन ऑफ लेबर, हे पण एक सामाजिक तथ्य त्यांनी सांगितलं. धर्म आणि समाज हे पण एक सामाजिक तथ्य त्यांनी सांगितलं. एमिल दुर्खिम यांनी धर्माचा जो संदर्भ आहे हा खूप एक प्रकारे असं म्हणू शकतो आपण निगेटिव्ह याच्याने घेतलेला आहे. राईट. कारण एमिल दुर्खिमने हे सगळं जे दिलं ते पहिल्या जे जागतिक महायुद्ध आहे त्या काळातल्या आसपास हे सगळं दिलं होतं. एमिल दुर्खिम जेव्हा शिकवायचे तेव्हा त्यांचे विद्यार्थी अर्ध्याच्या वर विद्यार्थी हे जागतिक महायुद्धात मरण पावले होते. राईट. त्याच्यामुळे ते खूप उद्विग्न झाले होते. किंबहुना मी तुम्हाला सांगेन इथे हे बाहेरचं आहे, अतिरिक्त सिलेबस मध्ये नाही दिलंय. सिलेबस मधलंच शिकवलं तर मग शिक्षक कसं काय ना, वाचून तुम्ही वाचून घेऊ शकता, इतर गोष्टी सांगितल्या पाहिजे ना. राईट. तो एमिल दुर्खिम यांचा स्वतःचा मुलगा हा पहिल्या महायुद्धात मरण पावला होता आणि त्याच्यामुळे धर्म हा सगळ्यांचं रक्षण करतो वगैरे वगैरे या सगळ्या संकल्पना एमिल दुर्खिम यांनी बाजूला सारल्या होत्या आणि एक प्रॅक्टिकल धर्माचा समाजावर होणारा परिणाम आणि समाज धर्माला काय रिस्पॉन्स देतो हे एक सामाजिक तथ्य सांगण्याचा प्रयत्न केला वैज्ञानिक दृष्टिकोनाने एमिल दुर्खिम. आणि म्हणून मी म्हणतो की एक शाखा म्हणून प्रस्थापित करण्यासाठी समाजशास्त्र ही विज्ञानाची शाखा म्हणून प्रस्थापित करण्यासाठी एमिल दुर्खिम यांचं खूप मोठं काय म्हणू शकतो आपण योगदान आहे. बरोबर. म्हणजे मग हे कोण गेले रे, कुठे गेले, आपण जे 2 प्रकार होते प्रत्यक्षार्थ आणि अप्रत्यक्षार्थ, मग तुम्ही सांगा कमेंटमध्ये, मी हे सांगणार नाही आता की एमिल दुर्खिम हे कोण होते, प्रत्यक्षार्थवादी होते का अप्रत्यक्षार्थवादी होते, हे सांगावं लागेल ना. पॉझिटिव्हिस्ट होते का नॉन पॉझिटिव्हिस्ट होते, येते लक्षात. आणि मग हे एमिल दुर्खिम यांनी सांगितल्यानंतर म्हणजे एमिल दुर्खिम यांचं एका वाक्यात जर सांगायचं झालं तर असं होतं की बाबा समाज आहे, आता हे डिस्कशन करत जाऊ की समाजाचा प्रभाव व्यक्तीवर आहे. राईट. व्यक्ती हा सर्वश्रेष्ठ नाही, समाज हा सर्वश्रेष्ठ आहे. समाज काहीतरी नियमटी कायदे बनवतोय आणि ते व्यक्तीवर प्रभाव करतायत आणि व्यक्ती तशानुसार वागणूक करतोय, हे एमिल दुर्खिम यांचं म्हणणं होतं. येते लक्षात. ओके. मग नंतर आले तुमचे मॅक्स वेबर. मग मॅक्स वेबर काय म्हणले, मॅक्स वेबर म्हणले यार असं नाही है यार एमिल भाई, ऐसा नहीं है. राइट. कि सिर्फ सोसाइटी ही इंडिविजुअल को इन्फ्लुएंस करती है, ऐसा नहीं है. इंडिविजुअल भी सोसाइटी से इन्फ्लुएंस होता है या इंडिविजुअल से सोसाइटी इन्फ्लुएंस होती है. इंडिविजुअल का बिहेवियर जो है राईट काय होतोय, तो इंडिव्हिज्युअलचं बिहेवियर हे बदलणारं आहे. म्हणजे एक उदाहरणाने तुम्हाला सांगतो की इथे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हिटी एमिल दुर्खिम यांनी अचीव्ह केली की सायन्सचा भाग आहे. पण मग वेबर असं म्हणतात, हे सगळं वेबर यांचं सामाजिक क्रियांमधून आपल्याला बघायचंय, सोशल ऍक्शन मधून हे डिस्कशन करू की वेबर यांचं म्हणणं असं आहे. वेबर म्हणतात की सर आता हा पेन माझ्या हातात आहे, बरोबर, हा दिस इज माय पेन. आता मी हा पेन हातात घेतला, समजा इथून मी पेन टेबलवरून उचलला आणि पेन हातात घेतला.
आता तुम्ही व्हिडिओ बघताय, तुम्ही व्हिडिओ बघताना मला काय म्हणाल की सर पेन हातात घेतलाय म्हणजे सरांना लिहायचं असेल बोर्डवर म्हणूनच सरांनी पेन हातात घेतलाय, बरोबर, राईट. पण आता तुम्ही बघतायत अर्धा पाऊण तासापासून लेक्चर, मी पेन हातात आहे माझ्या, पण किती वेळा लिहिलंय बोर्डवर? तो पेन हातात घेणं हे तुम्हाला क्रिया दिसली, सामाजिक क्रिया, ही क्रिया तुम्हाला दिसली, राईट. मी पेन हातात घेणं, आणि मग त्याचा अर्थ सर्वसामान्यपणे काय लावला गेला की लिहिण्यासाठी पेन हातात घेतलेला आहे. येतंय लक्षात, बरोबर. पण मी त्या पेनाने लिहिलंच नाही, मी कदाचित तो पेन असा ठेवला, राईट. मी कदाचित ते लेडीज वगैरे असं इथे खोचतात पेन, राईट. किंवा मी सिंपल खिसात ठेवण्यासाठी पेन घेतला हातात, संपला विषय. येतंय लक्षात, राईट. तो मी पेन घेतला होता ते मूळ कोणाला माहितीये की कशासाठी घेतला, तर ते फक्त मला माहितीये. मूळ पेन उचलण्याचा उद्देश मला माहितीये, पण त्याचा समाज काय अर्थ घेतोय की पेन हातात घेतला म्हणजे लिहिण्यासाठी घेतलेला आहे. वेगवेगळे आहेत का अर्थ? येस ऑर नो? म्हणजे नुसता समाज जो सांगेल, म्हणजे तुम्ही इथे काय करताय, वेबर म्हणतात ऑब्जेक्टिव्हिटी येऊ शकत नाही. ओके, ऑब्जेक्टिव्हिटी का नाही येऊ शकत? कारण प्रत्येक वेळी समाजच व्यक्तीवर प्रभाव टाकतोय असं होत नसतं रे गड्या. असं दुर्खिम यांना काय केलं, खोडून काढलं वेबर याने. आणि म्हणून समाज व्यक्तीवर जसा प्रभाव टाकतोय तसा व्यक्ती सुद्धा समाजावर प्रभाव टाकत असतो, असं एमिल दुर्खिम यांचं म्हणणं आहे. आय होप हे कळालं असेल. सॉरी, कोणाचं? वेबर यांचं म्हणणं आहे, राईट. मग वेबर यांचं त्याच काय करू शकतो आपण, डिस्कशन करू शकतो. म्हणून ऑब्जेक्टिव्हिटी तर आहे असं वेबर अमान्य करतच नाही, पण इंडिव्हिज्युअलच्या वर्तवणुकीनुसार सब्जेक्टिव्हिटी सुद्धा आहे असं वेबर म्हणतात. येते लक्षात? ओके, आय होप हे समजलं असेल तुम्हाला. आणि मग नंतर वेबर नंतर येतात काय, टालकोट पार्सन, राईट. तर वेबर यांचं सगळं डिस्कशन करू पुढे गेल्यावर, राईट. वेबर यांची ब्युरोक्रेसी पण बघू. काय आता इथे जे आदर्श प्रकार दिले, आयडियल टाईप काय की समाज आहे, त्याने काहीतरी प्रकार साधून दिलेले आहे. आयडियल टाईप, ब्युरोक्रेसीचे आयडियल टाईप बघूयात. ते आहे म्हणजे समाज आणि व्यक्ती हे दोघं आपापसात प्रभाव निर्माण करत असतात. तो दोघांना मान्य करा. एमिल डर्कहाइम यांचं फक्त समाजाला मान्य करू नका, व्यक्तीला पण मान्य करा. व्यक्ती सापेक्ष पण समाज बदलतो, राईट. क्लिअर? टालकोट पार्सन आले. टालकोट पार्सन म्हणतात की व्यक्ती आणि समाज यांचा सहसंबंध आहे, ठीक आहे, राईट. पण सहसंबंध असताना अशी काहीतरी सामाजिक संस्था आहे, राईट. टालकोट पार्सन यांचं म्हणणं होतं की बाबा रे, एमिल डर्कहाइम हे जे प्रूव्ह करू शकले नाही ते मी करून दाखवतो म्हणजे काय की समाज आहे आणि सामाजिक व्यवस्था आहे, आणि ती सामाजिक व्यवस्थाच सगळ्या व्यक्तीच्या वागणुकीवर प्रभाव टाकत असते. व्यक्ती सापेक्षता काहीही नसते, राईट. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की अरे याला जमलं नाही मी करून दाखवतो, चल, तसंच आहे एक प्रकारे की टालकोट पार्सन म्हणले डर्कहाइमला जमलं नाही मी करून दाखवतो. काय की समाज सर्वमान्य आहे, समाजाने ऑब्जेक्टिव्हिटी आणता येईल, समाजाचाच शेवट हा समाजच असतो, व्यक्तीला फारसं महत्व नाही. आणि म्हणून या सामाजिक संस्था तयार होतात, सामाजिक व्यवस्था तयार होतात, आणि त्या सामाजिक व्यवस्था काय करत असतात तर व्यक्तिपरत्वे व्यक्तीवर प्रभाव करत असतात. म्हणून व्यक्तिपरत्वे समाज बदलत नाही, तर समाज परत्वे व्यक्तीला बदल करावा लागतो. म्हणून ऑब्जेक्टिव्हिटी अचीव करू शकतो आपण. आता हे चूक एका बरोबर येते, जेव्हा त्यांचं डिस्कशन करू तेव्हा डिस्कस करूयात आपण. पण थोडक्यात टालकोट पार्सन यांनी एमिल डर्कहाइम यांची ओढलेली दिसते आपल्याला पुढे, आणि त्यांना सांगितलं की ओके एमिल डर्कहाइमच बरोबर होते, राईट. त्याच्यानंतर येतात तुमचे रॉबर्ट मर्टन यांचं म्हणणं होतं सिंपल. रॉबर्ट मर्टन म्हणाले, आता रॉबर्ट मर्टन ऍक्च्युली हे टालकोट पार्सन यांचे काय होते, शिष्य होते. येते लक्षात? टालकोट पार्सन यांनी रॉबर्ट मर्टनला शिकवलं होतं, पण मग रॉबर्ट मर्टन म्हणलं यार ते टालकोट पार्सन जे आहेत थोडेसे यांनी खूपच अतिशयोक्ती करून टाकली आहे की सगळं समाजच सगळं आहे, व्यक्तीला काही स्थानच दिलेलं नाही. असं कुठे होत आहे? व्यक्तीनुसार उदाहरणं सांगितले आता सुरुवातीला तुम्हाला, व्यक्तीनुसार तर सगळा बदल होतोय ना, राईट. जसं पेनचं आता उदाहरण सांगितलं, तो मग रॉबर्ट मर्टन म्हणले मी ठीक आहे, आता टालकोट पार्सन माझे गुरु आहेत, राईट. तर मी गुरुच्या 100% विरोधात काही जात नाही, राईट. त्यांचं म्हणणं पण मान्य करतो, पण थोडंसं त्यांचं म्हणणं बदल करतो त्याच्यात, राईट. त्यांना पूर्णपणे नकार देणार नाही कारण ते गुरु आहे. मग आता ही गुरु शिष्य परंपरा काय झाली, ही पण एक प्रकारची मूल्य झाली, आणि ही पूर्वापारपासून आलेली आहे, राईट. म्हणजे ही फिक्स आहे ना, राईट. म्हणजे मग रॉबर्ट मर्टन म्हणतो की मी टालकोट पार्सन यांना 100% खोडत नाही, पण त्याच्यात मॉडिफिकेशन करतो. म्हणजे व्यवस्थेत जेव्हा सामाजिक व्यवस्था असते, उदाहरणाने करूयात, सामाजिक व्यवस्था असते त्याच्यात एखादा व्यक्ती जे कार्य करत असतो ते कार्य समाजाच्या संस्थेनुसार किंवा व्यवस्थेनुसार करत असेल, बरोबर, पण त्या कार्याला आपण विभागणी करू, त्या कार्याला म्हणू प्रकट कार्य आणि अप्रकट कार्य. प्रकट कार्य याचा अर्थ इथे दिसतोय तुम्हाला लॅटेंट आणि मॅनिफेस्ट फंक्शन.
मॅनिफेस्ट फंक्शन म्हणजे जे कार्य करायचं आहे. आता हे पेनचंच उदाहरण घेतो मी, बरोबर, राईट. पेनचं उदाहरण, मी काय केलं, पेन उचलला, तर तुम्हाला काय वाटलं, पेन लिहिण्यासाठी घेतलाय. तो पेन लिहिण्यासाठी घेतलाय म्हणजे काय झालं रे, मॅनिफेस्ट फंक्शन झालं. आणि लॅटेंट फंक्शन म्हणजे काय, की मी पेनने जे लिहिलं आहे, लिहिल्यामुळे जे तुम्हाला समजतं आहे ते लॅटेंट फंक्शन झालं. अप्रकट कार्य म्हणजे जे ठरवून केलं गेलेलं होतं ते प्रकट कार्य, आणि प्रकट कार्यामुळे जे नकळत होणारं किंवा झालेलं कार्य असेल ते लॅटेंट फंक्शन. ओके, तर ह्या कार्यांचे दोन प्रकार करूयात. येतंय लक्षात. आणि मग इथे काय होतंय, त्या व्यक्तीनुसार पण बदलतंय. येतंय लक्षात. म्हणजे समाज पण आहे आणि व्यक्तीनुसार ते कार्य बदलतंय. आय होप हे समजलं असेल. येस ऑर नो, राईट. थोडं थोडं बघू आपण, पूर्ण बघायचं नाहीये. प्लस कार्यामध्ये अनुचलन आणि विचलन हे दोन प्रकार केले, कन्फर्मिटी आणि डेव्हियन्स. म्हणजे सामाजिक नियमावली जी आहे त्या नियमांना धरून जे व्यक्ती चालत असतात ते अनुचलन, कन्फर्मिटी, आणि त्या नियमांना सोडून जे चालत असतात ते विचलन. मग तिथून तयार होतात डेव्हियंट. ओके, राईट. डेव्हियंट म्हणजे डेव्हियन्स इथे दिसतंय, विचलन, राईट. डेव्हियन्स म्हणजे एक उदाहरण डेव्हियन्सचं घ्यायचं झालं की गुन्हेगार जो असतो समाजात तो डेव्हियंट आहे ना, तो गुन्हेगार झाला. येते लक्षात. तो असं यांनी, रॉबर्ट मर्टन यांनी थोडंसं डिटेल जाण्याचा प्रयत्न केला आणि मर्टन यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. एमिल डर्खीम यांना पण प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं दिसतं आपल्याला. येते लक्षात. तो पॉझिटिव्हिझम आणि नॉन पॉझिटिव्हिझम मध्ये हे सगळे जातात. पुढे सगळं डिटेल डिस्कशन करू. आणि मग शेवटचे थिंकर येतात G.H. मीड. ओके ओके, तर G.H. मीड जे आहेत तर त्यांनी सांगितलं, आता G.H. मीड तर पूर्ण व्यक्तीवरच फोकस त्यांनी केलेला आहे. त्यांनी समाजाला सोडून टाकलंय. ते दोन शब्दही बघितले तरी तुम्हाला लक्षात येईल, सेल्फ आणि आयडेंटिटी. स्व आणि अस्मिता. म्हणजे स्व, आता सेल्फ आणि आयडेंटिटी बऱ्याच लोकांना वाटतं की सर हे सेमच आहे की हो, सेल्फ आणि आयडेंटिटीचा वेगळा फरक काय, म्हणजे मी आणि स्वतः. बऱ्याच ठिकाणी मी आणि स्वतः असा शब्द वापरलाय. नाही, तर व्यक्ती केंद्रित समाज आहे. व्यक्तीमुळे समाजाचे नियम तयार होत आहेत आणि व्यक्तीमुळे सगळा समाज चालू आहे. तो सगळं डिस्कशन हे व्यक्ती केंद्रितच असलं पाहिजे असं सांगण्याचं काम हे काय G.H. मीड यांनी केलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे, राईट. तो सेल्फ अँड सोसायटी आर ट्विन बॉर्न असा शब्द त्यांनी वापरलेला आहे, असं वाक्य त्यांनी वापरलंय. सेल्फ अँड सोसायटी आर ट्विन बॉर्न. ते म्हणजे काय, ट्विन बॉर्न म्हणजे काय, एकाच वेळी जन्म झालाय समाजाचा सुद्धा आणि व्यक्तीचा सुद्धा. त्याच्यामुळे व्यक्ती हा जास्त महत्वाचा आहे समाजावर. येते लक्षात. समजलं तुम्हाला, राईट. तो असे हे थिंकर्स आपल्याला इथे बघायचे छानपणे. सगळे उदाहरणानेच बघूयात. आता जसे 2-3 उदाहरणं सांगितले, नाही समजले असतील, फार जड होत असेल तरी चालेल, पण सगळं उदाहरणानेच समजून घ्यायचे. काही काळजी करण्याचं कारण नाही आपल्याला. ठीक आहे. मग आता पुढे जाऊयात की इथपर्यंत, हे युनिट 4 पर्यंत आपले सगळे उदाहरणं होते. आता इथून पुढे युनिट, उदाहरणं काय म्हणतोय, सगळे थिअरीज होत्या. आता इथून पुढे आपल्याला ऍप्लिकेशन बघायचंय. ज्या थिअरीज बघितल्या त्या थिअरीजचं ऍप्लिकेशन बघायचंय. मग त्या ऍप्लिकेशन मध्ये पुढचं युनिट येतं आपलं, ते म्हणजे स्तरीकरण आणि गतिशीलता, स्ट्रॅटिफिकेशन. ओके, आणि मोबिलिटी. आता इथे काय काय दिलं, स्ट्रॅटिफिकेशन आणि मोबिलिटी. सिंपल तुम्हाला थोडक्यात सांगतो, 2-3 शब्द समजून घेऊ आणि मग त्याच्यातून सिलेबसचा हा मुद्दा समजेल आपल्याला. काय होतंय, समाज जो आहे मुख्यत्वे करून समाजात काय आहे, तर समानता आणि असमानता आहे. बरोबर. समाज जो आहे तो समानता दिसते आणि असमानता हे सगळ्यात महत्वाचे कंपोनंट आहेत. कशाचे, समाजाचे. ओके, मग जर सगळ्यात महत्वाचे कंपोनंट आहे तर ह्या असमानतेमधून काय तयार होतं, जेव्हा असमानता मी म्हणतो इनइक्वलिटी, तो ह्या असमानतेमधून, इनइक्वलिटीमधून 2 शब्द तयार होतात. राईट. ते 2 शब्द म्हणजे तेच काय, एक शब्द येतो तुमचा स्ट्रॅटिफिकेशन, स्तरीकरण, आणि दुसरा शब्द येतो तुमचा काय, हायरार्की. ओके, राईट. श्रेणी रचना आणि स्तरीकरण. येते लक्षात. तो श्रेणी रचना आणि स्तरीकरण. तो जर श्रेणी रचना आपण जेव्हा म्हणतोय समाजाच्या पातळीवर जे डिस्कशन करतो, म्हणजे असमानता जेव्हा घेतोय तेव्हा ती असमानता समूहाच्या दृष्टिकोनातून जेव्हा डिस्कशन करतो तेव्हा समूहाच्या दृष्टिकोनातून हे 2 शब्द येतात. ओके, जेव्हा समूह म्हणतो तेव्हा, बरोबर, समाजाचा एक विशिष्ट समूह म्हणतो तेव्हा. पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा विचार करणार तेव्हा काय येईल रे, तेव्हा वर्जितता, वंचितता आणि दारिद्र्य येईल आमच्याकडे. हे 2 शब्द येतात. व्यक्तीचा जेव्हा विचार होतो तेव्हा वर्जितता म्हणतो. एक उदाहरणाने सिंपल सांगतो. आता मी दारिद्र्य रेषेखाली आहे.
ओके, तर मी कोण आहे, तर मी दरिद्री आहे, राईट. त्याच्यानंतर मी वंचित आहे आणि मी कदाचित वर्जित पण आहे. वर्जित म्हणजे वाळीत टाकणे, राईट. येते लक्षात. तो वाळीत पूर्ण समाजाला नाही टाकलं जात ना, वाळीत हे व्यक्तीला टाकलं जातं. तो वर्जितता, दारिद्र्य आणि वंचितता हे व्यक्ती सापेक्ष संकल्पना आहे आणि समाज सापेक्ष संकल्पना किंवा समूह सापेक्ष संकल्पना हे हायरार्की म्हणजे श्रेणी रचना आणि स्तरीकरण या दोन संकल्पना आहे. येते लक्षात. कळलंय तुम्हाला? येस ऑर नो? तो इथे ते शिकायचं आहे आपल्याला की स्तरीकरणाचे सिद्धांत बघायचे आहेत. मग हे स्तरीकरणाचे सिद्धांत जे आहेत, एक सेकंड, हा राईट. तो जे स्तरीकरणाचे सिद्धांत आहेत तर ते सिद्धांत बघू की काय काय आहेत. संरचनात्मक प्रकार्यवादी, बघा इथे प्रकार्यवाद दिलेला आहे, राईट. फंक्शनलिझम, राईट. तो स्ट्रक्चरल फंक्शनलिझम हे काय असतं? मार्क्सवादी सिद्धांत, वेबरचा सिद्धांत, तो स्तरीकरणाचे सिद्धांत. आता मार्क्सवादी सिद्धांत थोडक्यात आता जे सांगितलं त्याच्यावरून उदाहरण, तसंच तिकडचंच रिपिटेशन आहे. कसं रिपिटेशन आहे की मार्क्सने काय सांगितलं? आहेरे वर्ग आणि नाहिरे वर्ग. मग हे काय झाले? स्तर झाले ना, हायरार्की सेट झाली ना, श्रेणी झाल्या ना. आहेरे वर्ग वरती आहे, नाहिरे वर्ग खाली आहे. तो हे स्तर तयार झाले, तो ही श्रेणी रचना तयार झाली परत. मग ही श्रेणी रचना दुसरं तिसरं काय आहे? तो मार्क्सवादी सिद्धांतच आहे स्तरीकरणाचा. येते लक्षात. आणि जेव्हा मग तेच सगळं बघायचंय आणि त्याच्यानंतर मग ते कशा कशावर अवलंबून आहेत? तर ते दर्जावर अवलंबून आहेत, राईट. लिंगावर अवलंबून आहेत, वांशिकतेवर अवलंबून आहेत, वंशावर अवलंबून आहेत. येते लक्षात. म्हणजे स्टेटसवर अवलंबून आहे, क्लासवर अवलंबून आहे, जेंडर, एथनिसिटी, रेस याच्यावर अवलंबून आहे स्तरीकरण. येते लक्षात. स्तरीकरण आणि हायरार्की. मग आता ही जी स्तरीकरण आणि हायरार्की आहे तर तुम्हाला काय होतंय? एका स्तरावरून वरच्या स्तरावर जर तुम्ही जाऊ शकतात, म्हणजे आपण पूर्वीचा काळ जर बघितला तर जाती व्यवस्था जी होती, बरोबर, तर आपण म्हणलं शूद्र होते, ब्राह्मण होते, वैश्य होते, राईट. ओके, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 गट होते, बरोबर. इतिहासात आपण बघितलं भारतीय समाजात तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 गट होते. पण ह्या 4 गटात जर एखाद्या वैश्य गटातल्या व्यक्तीला क्षत्रिय गटात जायचं असेल तर ते शक्य होतं का? मोबिलिटी शक्य नव्हती. पण आज इकॉनॉमीमुळे मोबिलिटी शक्य झाली आहे, अर्थकारणामुळे मोबिलिटी शक्य झाली. म्हणजे माझ्याकडे पैसा आहे, तो मी काय करतोय? मग मी जरी एक म्हणजे उदाहरण सांगतोय, जरी मी एका विशिष्ट जातीतून येत असेल, एका विशिष्ट धर्मातून येत असेल, तरी जेव्हा मी माझ्या शिक्षणामुळे किंवा माझ्या आर्थिक स्तरामुळे, आर्थिक दर्जामुळे मी अशा ठिकाणी जाऊन बसलोय की जिथे जाती धर्माला वाव नाही. येते लक्षात. ओके, याला काही सहसंबंध नाही. म्हणून मग माझं काय झाली? माझी गतिशीलता झाली, मोबिलिटी झाली. आणि ज्या समाजात मोबिलिटी शक्य आहे तो समाज मुक्त समाज म्हणून ओळखला जातो. ज्या समाजात मोबिलिटी शक्य नाही तो बंदिस्त समाज म्हणून ओळखला जातो. तेच इथे शिकायचं आहे. मुक्त आणि बंदिस्त प्रणाली, गतिशीलतेचे प्रकार आणि गतिशीलतेचे स्रोत आणि कारण. काय सोपं आहे ना? कठीण आहे का? काहीच नाही. मोहित सर शिकवतायत तुम्हाला, काही कठीण असणार नाही, सोपंच असणार आहे. येते लक्षात. ओके, तो हे सगळं ह्या स्तरीकरण आणि गतिशीलता या टॉपिकमध्ये डिस्कस करायचं आहे. आता पुढचे टॉपिक सोपे आहेत, छोटे छोटे टॉपिक्स आहेत. पहिले एकदा एस्टॅब्लिश झालं आपलं काय विषय की मग पुढचे टॉपिक सगळे सोपे सोपे आहे. तो हे झालं स्तरीकरण आणि गतिशीलतेचं. मग पुढे आपण जातो. पुढे गेल्यावर पुढचं युनिट काय येतं आपलं? हो सॉरी, हा राईट. तो पुढचं युनिट आहे आपलं वर्क अँड इकॉनॉमिक लाईफ. ठीक आहे, तो हे मागचंच रिपीट झालंय, ते मी तुम्हाला सांगतो. वर्क आणि इकॉनॉमिक लाईफ बद्दल कार्य. ओके, हे राहू देत, हे सोडून देऊ आपण. इथे काय दिसतंय? कार्य आणि आर्थिक कार्य आणि आर्थिक जीवन. तो आता कार्य आणि आर्थिक जीवन याच्यात काय दिसतंय आपल्याला वर्क आणि इकॉनॉमिक लाईफ मध्ये? तो वर्क आणि इकॉनॉमिक लाईफ मध्ये हे 2 मिनिटं बाजूला ठेवा. हे बघा, वर्क आणि इकॉनॉमिक लाईफ, कार्य आणि आर्थिक जीवन. आता इथे काय अवलंबून आहे कार्य आणि आर्थिक जीवनामध्ये? मार्क्सचं बघितलं आपण उदाहरण. परत मार्क्स आला इथे पिक्चर मध्ये. मार्क्स काय म्हणतोय की मनुष्य प्रजातीचे, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मनुष्य प्रजातीचं पहिलं कार्य म्हणजे उत्पादन. हे डिस्कशन आपण केलं होतं मार्क्सच्या वेळेस, राईट. तो मग कार्यमध्ये तिथे तेच डिस्कस करायचंय की समाजात कशा प्रकारचे कार्य केले जातात आणि ज्या प्रकारचे कार्य केले जातात त्याच्यानुसार समाज तयार होतो. म्हणजे उदाहरण घेऊयात आपण इथे की समजा इथे उदाहरणं पण दिलेली आहेत आपल्याला, सिलेबसमध्येच दिलेलं आहे. ओके, स्लेव्ह सोसायटी, त्याच्यानंतर फ्युडल सोसायटी, सरंजाम समाज, बरोबर, सरंजामवादी समाज, त्याच्यानंतर गुलामगिरीचा समाज आहे. मराठीत सांगतोय काय, काळजी करू नका. गुलामगिरीचा समाज आहे, सरंजामवादी समाज आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल, औद्योगिक समाज आहे.
होतं काय, जेव्हा स्लेव्ह सोसायटी आहे, गुलामगिरीचा समाज आहे, तेव्हा मालक आणि गुलाम ही भूमिका आहे. आणि तो जो गुलाम होता, तो गुलाम काय करतो, तर त्याचं पूर्ण हातावर काम होतं, हातावर पोट होतं. जेव्हा सरंजामवादी होतं, सरंजाम म्हणजे कोण, ज्याची खूप जास्त जमीन मालकीची आहे, तो सरंजाम, बरोबर, राईट. आणि मग त्याच्या इथे काम करणारे कामगार, हा सहसंबंध होता. कशावर अवलंबून आहे, कार्यावर अवलंबून आहे. हे जे सहसंबंध किंवा समाज रचना तयार होते ती कार्यावर तयार होते, बरोबर, वर्कवर तयार होते. त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल सोसायटी, औद्योगिक समाज. औद्योगिक समाज कशावर तयार होतोय, उद्योगधंदे आहेत, त्या उद्योगधंद्याचे मी जसं म्हणलं काम करणारे व्यक्ती, कामगार, आणि त्या जे उत्पादनाची संसाधन आहे त्याची मालकी हक्क असणारा तो मालक आणि कामगार, हे दोन गट तयार होत आहेत समाजात. तो हे जे तयार होत आहे तो त्याच्यानुसार म्हणजे कार्यावरून समाज रचना बदलते आहे, हे पण एक भाग आहे. हा एक युनिट आहे, डिस्कस करायचा आहे, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्याच सोबत आपल्याला डिस्कस करायचंय की फॉर्मल आणि इनफॉर्मल, औपचारिक आणि अनौपचारिक कार्य काय काय असतात, आणि औपचारिक आणि अनौपचारिक कार्य करणाऱ्या संस्था काय असतात, त्याच्याबद्दलची चर्चा करू, बरोबर. आणि त्याच्यानंतर कामगार आणि समाज याची चर्चा करू. तुमच्यासाठी प्रश्न आहे इथे, हे जर डिस्कशन तुम्हाला आवडत असेल किंवा कळत असेल तर कमेंटमध्ये सांगा. कामगार, लेबर आणि वर्क, कार्य आणि कामगार, किंवा कार्य आणि कामगार याच्यात नक्की फरक काय सांगा बरं. तुम्हाला माहिती आहे का, कमेंटमध्ये सांगा. जर नसेल माहिती तर मी नंतर तुम्हाला नक्कीच सांगेन, राईट. तो काम म्हणजे इथे म्हणलं कार्य, किंवा याला तुम्ही जर कामगार नाही म्हणायचं असेल तर याला श्रम म्हणू, दुसरा शब्द. तो कार्य आणि श्रम याच्यात नक्की फरक काय सर, तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय फरक आहे. नाही तर सेशनला भेटूच आपण आणि सेशनला डिस्कशन करूया, ठीक आहे, राईट. तो ते झालं युनिट 6. युनिट 7 मध्ये काय डिस्कशन करायचं की ठीक आहे सर, समाजावर कळलं की समाज जो आहे तो अर्थकारणाने बनलेला आहे किंवा अर्थशास्त्र हा समाजाचा पाया आहे, हे झालं ना, मार्क्सने सगळं सांगितलं. पण मग दुसऱ्या संस्था काही कामाच्याच नाही आहेत का सामाजिक संस्था, तर नक्कीच आहेत. दुसऱ्या कोणत्या, तर राजकारण ही महत्वाची संस्था आहे. म्हणून मग आता राजकारणाचा अभ्यास करा. राजकारणाचा अभ्यास म्हणजे पक्षाचा अभ्यास नाहीये, हा पक्ष कोणता तो पक्ष कोणता, पॉलिटीचा अभ्यास नाहीये, राजकारण आणि समाज यांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला, राईट. तो राजकारण म्हणजे सत्तेचे समाजशास्त्रीय काय सिद्धांत बघायचे. सत्तेचे सिद्धांत कोणते असतात सर, तो उदाहरण एक सांगतो तुम्हाला. सत्तेचे सिद्धांत मध्ये इथेच दिलेलं आहे आपल्याला सिलेबसमध्ये बघा, पॉवर इलिट थेरी आहे, सत्ताधारी अभिजन. पॉवर इलिट थेरी म्हणजे काय की सर माझ्याकडे पॉवर आहे, ओके, म्हणजे समाजात असे काही गट असतात की जे सत्ता काबीज करून ठेवतात, त्यांच्याकडेच ठेवतात. कोणते घटक आहेत समाजात, 2-3 उदाहरणं सांगतो तुम्हाला. पहिलं उदाहरण आहे की आता यांच्यानुसार, ठीक आहे, पॉवर इलिट कोण असतात, सीडब्ल्यू मिल्स बघायचे आहेत आपल्याला इथे पॉवर इलिट थेरी बघताना. तो त्यांनी सांगितलंय आपल्याला की कोण लोक असतात, तर मिलिटरीवाले जे असतात ते पॉवर इलिट असतात, ऍडमिनिस्ट्रेशन वाले जे असतात ब्युरोक्रॅट्स ते पॉवर इलिट असतात. येते लक्षात, तो असे यांनी पॉवर इलिटच्या कॅटेगरी दिलेल्या आहेत आपल्याला. आणि हे काही गट आहेत की जे समाजात सत्ता स्वतःच्या हातात काबीज करून असतात. येते लक्षात, राजकारण स्वतःच्या हातात काबीज करून असतात. म्हणून मग आपल्याला बघा इथे दिसतंय तुम्हाला ब्युरोक्रेसी घ्यायचंय, ओके, राईट. ते डिस्कस करायचे. नोकरशाही ज्याला आपण म्हणतो, दबाव गट, प्रेशर ग्रुप जे असतात, आणि पॉलिटिकल पार्टीज यांच्या हातात पण पॉवर्स असतात. तर ते पण आपल्याला डिस्कशन करायचं या पॉवर थेरीज मध्ये. आणि हे जे पॉवर असते ती एका विशिष्ट भागावर विभागित केलेली असते आणि विशिष्ट लोकांवर प्रभावित असते. मग ते भाग म्हणजे कोण, तर राष्ट्र आहे, बरोबर, राज्य आहे, राईट. ते लोक म्हणजे कोण, तर सिटीजन आहे, राईट. आणि लोक सिटीजन आहे, राष्ट्र आहे, राज्य आहे, तर मग नंतर डेमोक्रेसी पण आहे, राईट. तर हे सगळं डिस्कशन करायचंय आपल्याला. हे युनिट जे आहे ना, हे युनिट पूर्ण ओव्हरलॅप आहे परत पेपर 2 मध्ये. त्याच्यामुळे जेव्हा पेपर 2चं डिस्कशन आपण घेऊ तेव्हा व्यवस्थित लक्ष द्या की युनिट क्रमांक 7 पेपर 1चं पेपर 2 मध्ये जसं तसं ओव्हरलॅप आहे. इथे जसं राजकारण आणि समाज बघतोय तसं तिथेच भारतीय समाज आणि राजकारण असं बघायचं आहे थोडक्यात, राईट. येते लक्षात. तो हे सगळं डिस्कशन करू. आता इथे जसं निषेध आंदोलनं, सामाजिक चळवळी बघतोय, तर तिकडे भारतात होणाऱ्या किंवा भारतात झालेल्या सामाजिक चळवळी, भारतात झालेले निषेध आंदोलनं हे डिस्कशन करायचंय. येते लक्षात. सामूहिक कृती, क्रांती, हे सगळं भारतातली उदाहरणं पेपर 2 मध्ये डिस्कस करायची. त्याच्यामुळे हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. कळतंय तुम्हाला चर्चा. तो हे झालं युनिट नंबर 7. पुढे जाऊ. मग जसं राजकारण किंवा राजकीय सत्ता हे आपण एक समाजशास्त्रीय संस्था म्हणून अभ्यासली, तशीच दुसरी समाजशास्त्रीय संस्था अभ्यासायची आहे युनिट 8 मध्ये, ती म्हणजे धर्म व समाज. आता या धर्म आणि समाज याच्यात काय डिस्कशन आहे, काय असणार आहे धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत. परत
धर्माचे सिद्धांत म्हणजे काय, तर इथे प्रकार पण दिले तुम्हाला, त्याच्यावरूनच आपल्याला सिद्धांत करायचे आहेत. आत्मवाद, आत्मवाद म्हणजे ॲनिमिझम. ठीक आहे, E.B. टेलर यांनी दिला आपल्याला ॲनिमिझम. ॲनिमिझम म्हणजे आत्मवाद. आत्मवाद म्हणजे काय, तर कदाचित मी देवता आहे असा आत्मवाद होईल का, किंवा एका विशिष्ट ठिकाणीच देव आहे असा आत्मवाद होईल का. येथे लक्षात, सगळ्या याच्यात देवता आहे म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की सगळ्या याच्यात बाबा आत्मा आहे बरं का, राईट, म्हणजे झाडामध्ये आत्मा आहे, पानं फुलांमध्ये आत्मा आहे, प्राण्यामध्ये आत्मा आहे, तुझ्यामध्ये आत्मा आहे, माझ्यामध्ये आत्मा आहे आणि सगळ्यांमध्ये आत्मा आहे, त्याच्यामुळे सगळ्यांमध्ये देव आहे. म्हणून सगळ्यांना नमस्कार करा किंवा सगळ्यांना काय करा, पूजा करा. पूजा करा म्हणजे प्रॉपर पूजा करा असं नाही, पण सगळ्यांना आदराने वागणूक द्या, असं E.B. टेलर यांचं म्हणणं होतं. तर तो आत्मवाद ते ॲनिमिझम बघायचंय. त्याच्यानंतर मोनिझम. मोनिझम म्हणजे इथे लक्षात घ्या, एकतत्ववाद आहे. एकतत्ववाद म्हणजे तो ईश्वर, अल्लाह आणि मी, आम्ही एकच आहोत, त्याला म्हणतात मोनिझम. बऱ्याच लोक याला कन्फ्यूज करतात मोनोथेइझमने. मोनोथेइझम म्हणजे एक देवता, त्याचाच नमस्कार करणार, त्याचीच पूजा करणार, ते नाही म्हणत. एकेश्वरवाद वेगळा मोनोथेइझम आणि एकतत्ववाद वेगळा मोनिझम. येते लक्षात, इथे आपल्याला मोनिझम दिलंय, मोनोथेइझम दिलेलं नाहीये. सिंगल गॉड, दॅट इज मोनोथेइझम. ओके, एकेश्वरवाद नाही डिस्कस करायचा आहे, मोनिझम आहे. प्लुरलिझम, बहुतत्ववाद म्हणजे अनेक देवी देवता, त्यांचा अभ्यास ते करायचा आहे आपल्याला. म्हणजे देवी देवतांचा अभ्यास नाही करायचा आहे, अनेक देवी देवता आणि त्याच्यामुळे माझा समाज कसा तयार झालाय, व्यक्तीवर कसे परिणाम झाले त्याची चर्चा आहे, राईट. आणि त्याच्यानंतर सेक्ट आणि कल्ट, संप्रदाय आणि पंथ, हे तर आपल्याला माहिती असेल. उदाहरण तुम्ही सांगा कमेंटमध्ये, मी तुम्हाला उदाहरणं देतो एक दोन, की आता ब्राह्मो समाज, आता हा ब्राह्मो समाज जो आहे कोणी केलाय तयार ते तुम्हीच सांगा कमेंटमध्ये, हिस्ट्रीत वाचतो आपण. तर ब्राह्मो समाज हा संप्रदाय आहे, सेक्ट आहे का कल्ट आहे. ओके, हे एक उदाहरण. आणि त्याच्यानंतर दुसरं उदाहरण, ओशो आश्रम तुम्ही बघितलं असेल, राईट. ओशो आश्रम जर तुम्ही वाचलं असेल तर तो सेक्ट आहे का कल्ट आहे, म्हणजे परत संप्रदाय आहे का पंथ आहे, हे पण तुम्ही सांगा. किंवा दुसरं एक आपल्या महाराष्ट्राचं जे खूप फेमस उदाहरण आहे तुम्हाला ते सांगतो. स्वाध्याय परिवार, तुम्ही नाव ऐकलं असेल. ओके, तर पांडुरंग शास्त्री आठवले स्वाध्याय परिवार. तर पांडुरंग शास्त्री आठवले स्वाध्याय परिवाराचे जे आहेत ते, त्यांचा जो स्वाध्याय परिवार आहे तो संप्रदाय आहे का पंथ आहे, तर तो पंथ आहे, संप्रदाय नाही. येते लक्षात. ओके, तर त्याच्यामुळे आपल्याला ते समजलं पाहिजे की कोणता संप्रदाय आहे आणि कोणता पंथ आहे. ते सगळं लेक्चरमध्ये डिस्कस करू आपण, इथे उदाहरणाने सांगतोय. तो हे सगळं डिस्कशन करायचंय. आणि त्याच्यानंतर धर्माची आत्ताच्या समाजाप्रती काय व्याख्या आहे, किंवा धर्माचा आत्ताच्या समाजात काय रिलेव्हन्स आहे ते इथे डिस्कस करायचं आहे. रिलिजन इन मॉडर्न सोसायटी, आधुनिक समाजातील धर्म काय असतं. तो आधुनिक समाजातील धर्म म्हणजे मग धर्म आणि विज्ञान. मग जर विज्ञान वाढत चाललं आहे तर धर्माचा प्रभाव कमी होत चाललाय का, याचं उत्तर तुम्ही सांगायचं. ते डिस्कशन करू, थोडंसं डिबेटचं डिस्कशन होतं इथे, पण काही प्रॉब्लेम नाही, राईट. त्याच्यानंतर मग विज्ञानाचा प्रभाव जर वाढत चाललाय तर धर्मनिरपेक्षता येते का. सिक्युलरायझेशन आणि सिक्युलरिझम याच्यात फरक आहे. सिक्युलरायझेशन याचा अर्थ एंड ऑफ रिलीजन आणि सिक्युलरिझम म्हणजे डिक्लाइनिंग ट्रेंड ऑर इन्फ्लुएन्स ऑफ रिलीजन. इथे शब्द दिलाय सिलेबसमध्ये, सिक्युलरायझेशन म्हणजे एंड ऑफ रिलीजन, म्हणजे धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्माचं समाप्ती. तर मग तशी ती खरंच होते का, ते डिस्कशन आपल्याला इथे करायचं आहे, राईट. धर्माचं पुनरुज्जीवन हे पण डिस्कशन आहे. मग जर एकीकडे धर्म संपत चाललाय असं म्हणतोय तर धर्माचं पुनरुज्जीवन पण होतंय, राईट. त्याच्यानंतर काही मूलतत्ववादी व्यक्ती किंवा समूह समाजात वावरताना दिसतात आपल्याला, फंडामेंटलिस्ट. तो ते धर्माचा अर्थ काय लावतात आणि त्याच्यामुळे धर्मावर परिणाम काय होतो आणि त्याच्यामुळे समाजावर परिणाम काय होतो, हे सगळं डिस्कशन ह्या युनिटमध्ये आपल्याला करायचं आहे, राईट. आय होप हे युनिट समजलं असेल. तो धर्मसंस्था ही एक अजून पुढची सामाजिक संस्था झाली, त्याच्याबद्दलची चर्चा इथे होईल आणि त्याच्याने तयार होणारा समाज. तो हे परत एकदा की ही जी 8वं युनिट आहे हे पण युनिट ओव्हरलॅप आहे पेपर 2 मध्ये. तो युनिट नंबर 7, युनिट नंबर 8 हे दोघं जसेच्या तसे ओव्हरलॅप आहेत पेपर 2 मध्ये, राईट. येते लक्षात. मग हे लक्षात ठेवा जेव्हा पेपर 2चं डिस्कशन करेल. त्याच्यानंतर युनिट 9 हे म्हणजे तुमचं सगळ्यात सोपं आणि सगळ्यात मी काय म्हणेन आपल्या जवळचं आजूबाजू असणारं युनिट आहे. काय, नातेसंबंधांच्या पद्धती, सिस्टीम ऑफ किनशिप. नातेसंबंधांच्या पद्धती जेव्हा म्हणतो तेव्हा कुटुंब घेतो, घरदार घेतो, विवाह घेतो. आता तुम्ही फरक समजतो का. कुटुंब फॅमिली, घरदार हाऊसहोल्ड. ओके, याच्यात फरक आहे. विवाह तर माहिती आपल्याला. कुटुंब म्हणजे काय, परिवार, जिथे इमोशनल बॉन्डिंग असते, भावनिक गुंतागुंती असते, ते कुटुंब असतं. आणि जिथे भावनिक गुंतागुंती नाही, काहीतरी कामासाठी एकत्र आलेले आहे, ते घरदार असतं, हाऊसहोल्ड. तुम्ही जर नाव उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर MG नरेगा. आता हाऊसहोल्ड ही
नवीन संकल्पना आहे. म्हणजे तुम्ही हॉस्टेलला, आता जर तुम्ही माझे 3-4 मित्र मिळून जर हा व्हिडिओ बघत असाल, हॉस्टेलमध्ये रूममध्ये तुम्ही राहतायत, तर हॉस्टेल हे हाऊस होल्ड आहे. कारण तुम्ही इमोशनली अटॅच नाही आहात एकमेकांशी, तुम्ही काहीतरी उद्देशाने एकत्र आलेले आहात. येते लक्षात? ओके. पण जर तुमची फॅमिली असेल तर कुटुंब हे इमोशनली अटॅच असतं. हा बेसिक फरक आहे. ते पुढे गेल्यावर बघू, सगळं डिस्कशन टॉपिक जेव्हा बघू तेव्हा. तो फॅमिली आणि हाऊस होल्ड याच्यात फरक आहे. गव्हर्नमेंट ज्या वेगवेगळ्या स्कीम आणतं, आता तुम्हाला मी सांगतो, MG नरेगा ऐकलंय का रे तुम्ही? महात्मा गांधी रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. 100 दिवसात तुम्हाला गॅरंटीड रोजगार मिळणार. ही जी स्कीम आहे भारत सरकारची, ही हाऊस होल्डसाठी आहे, ही फॅमिलीसाठी नाही. आय होप हाऊस होल्डचा संबंध शब्द कळत असेल. तो हाऊस होल्ड मोठी संकल्पना आहे, फॅमिली त्याच्यातला सबसेट आहे असं म्हटलं तरी चालेल. तर तेच सगळं डिस्कशन इथे करायचंय. विवाहावर काय प्रभाव पडतो, त्याच्यानंतर कुटुंबाचे प्रकार काय आहेत, कुटुंबाचे स्वरूप काय असतात. तुम्ही म्हणाल सर कुटुंबाचे काय प्रकार असतात ना कुटुंबाचे प्रकार. काय काय प्रकार आहेत, तो 2 बेसिक प्रकार सांगतो तुम्हाला. पितृसत्ताक कुटुंब, मातृसत्ताक कुटुंब असू शकते. बरोबर. त्याच्या इथे तर दिलंच आहे पितृसत्ताक पद्धती, राईट. ओके. तो पितृसत्ताक कुटुंब आहे, मातृसत्ताक कुटुंब आहे. त्याच्यानंतर सिंगल पॅरेंट कुटुंब आहे, तेच इथे समकालीन कलामध्ये तेच बघायचंय आपल्याला. ओके. सिंगल पॅरेंट आहे, एकच व्यक्ती आहे. करण जोहर बघितलं असेल तुम्ही, माहिती असेल. करण जोहरला मुलं आहेत. ओके. पण करण जोहरने लग्न केलेले नाही, मग तसं पण कुटुंब असतं, कारण त्याची भावनिक गुंतागुंत आहे त्याच्या 2 मुलांसोबत. येते लक्षात? ओके. हे असेच उदाहरणं सगळे बघायचे आहेत आपल्याला. काही काळजी करू नका, अतिशय सोपं शिकवणार आहे. ओके. तुम्ही मोहित सरांकडनं शिकतायत, सोशिओलॉजी अतिशय सोपं करून सांगणार. हा ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये, हा अनुभव आहे इतक्या वर्षांचा, त्याच्यामुळे काही काळजी करू नका. ओके. राईट. तो समकालीन कल तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा. विवाह संस्थेतला समकालीन कलाचं एक उदाहरण सांगतो. तुम्ही काही दिवसांपूर्वी ही न्यूज ऐकली असेल, बरेच दिवस झाले त्याला आता, की एका स्त्रीने, भारतातलीच न्यूज आहे, एका स्त्रीने स्वतःशीच लग्न केलं. ऐकलंय का तुम्ही हे? आणि नंतर स्वतःशी घटस्फोट पण घेऊन टाकला. तो आता हे काय, तो ही नवीन पद्धती येते. त्याच्यानंतर समलिंगी विवाह होत आहेत. बरोबर. राईट. तो ह्या ज्या पद्धती बदलत आहेत, जसं काळ पुढे जातोय त्या पद्धती बदलत आहेत, तर ते समाजाचे भाग आहेत ना सगळे व्यक्ती, तो मग त्याचा समाजावर प्रभाव पडणार. तो मग ते शिकलं पाहिजे, कारण प्रश्न त्याच्यावर येणार. ओपन एंडेड प्रश्न आहेत या टॉपिकवर. ओपन एंडेड प्रश्न असले तर उलट सोपं होतं लिहायला. लिहू शकतो, काहीही नाही लिहायचंय, पण लिहिण्यासाठी स्कोप बऱ्यापैकी असतो. राईट. तो हे नातेसंबंधांच्या पद्धतीमध्ये आपल्याला ते सगळं डिस्कशन करायचंय. अतिशय सोपा आणि अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आणि त्याच्यानंतर मग शेवटचा टॉपिक येतो आपला, की आधुनिक समाजातील सामाजिक बदल. हा युनिट नंबर 10 शेवटचा टॉपिक पेपर 1 मधला. राईट. तो आधुनिक समाजातील सामाजिक बदल म्हणजे सोशल चेंज इन मॉडर्न सोसायटी. तर आधुनिक समाज म्हणजे काय रे? तर आत्ता जे उदाहरण दिलं तुम्हाला, एक व्यक्ती स्वतःशी लग्न करते, समलिंगिक विवाह, हे काय आहे? हे आधुनिक समाजाची लक्षणं आहे ना. आणि मग आधुनिक समाजामुळे काय काय सामाजिक बदल होत आहेत, ते सामाजिक बदल करण्यासाठी त्या सामाजिक बदलनाची परिवर्तनाचे करते कोण कोण आहेत ते बघितले पाहिजे. तर कोण कोण करते? तो शिक्षणामुळे समाजात बदल होतोय, सामाजिक परिवर्तन होत आहे. बरोबर. विज्ञानामुळे, तंत्रज्ञानामुळे सामाजिक परिवर्तन होत आहे. बरोबर. येते लक्षात? आणि त्याच्यानंतर अजून कोणते कोणते बदल होत आहेत? तर आतापर्यंत जो सिलेबस बघितला, कुटुंब संस्था बदलते, विवाह संस्था बदलते, घरदार संस्था बदलते, राईट, धर्म संस्था बदलते आहे, राजकारण संस्था बदलते, अर्थव्यवस्था बदलते, हे सगळं बदलत आहे ना. येते लक्षात? तो सामाजिक बदल म्हणजे काय? तो सामाजिक बदल म्हणजे तुम्हाला फक्त इथलंच पाहिलं पाहिजे असं काही नाही. सामाजिक बदल म्हणजे तुम्ही सिलेबसचे युनिट 1 to युनिट 10 नावही फक्त घेतले तरी त्या सगळ्या घटकांमध्ये होणारे बदल म्हणजे सामाजिक बदल. सिंपल आहे. आणि मग त्या सामाजिक बदलाचे करते कोण कोण आहेत? तो करते इथे 2 करते तर आपल्याला दिलेच आहेत, 2 किंवा 3. शिक्षण एक करता आहे, विज्ञान एक करता आहे, तंत्रज्ञान एक करता आहे, हे 3 करते दिलेच आहेत. बाकीचे करते पेपर 2 मध्ये दिलेले आहेत. ओके. तो ते पेपर 2 मध्ये पण बघू कोणते कोणते करते आहेत, आणि मग तिथे हा पॉइंट मी रिपीट करेल. ओके. म्हणून पेपर 2 चा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल. येते लक्षात? तो हे सगळे आपले झाला हा युनिट नंबर 10. तो इथपर्यंत झाला आपला हा पेपर 1 चा सिलेबस. आय नो व्हिडिओ थोडा लेंदी झालाय, पण हरकत नाही, तुम्हाला सिलेबस समजणं गरजेचं आहे. म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की सिलेबस हा अत्यंत महत्वाचा आहे, तो समजलाच पाहिजे काहीही करून. ओके. तो हा झाला पेपर 1 चा सिलेबस डिस्कशन. आय होप तुम्हाला सगळा हा व्हिडिओ आवडला असेल. पुढचा व्हिडिओ लगेचच अपलोड करतोय, तो व्हिडिओ पण बघायला थांबू नका. पेपर 2 चा व्हिडिओ बघा. बॅच लावण्याच्या पूर्वी व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे सिलेबस समजेल. तुम्हाला समाजशास्त्र हा विषय घ्यायचा असेल नसेल तरी हा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे नाही घ्यायचा असेल तर याच्यातून समजेल की सर सिलेबस असा आहे म्हणून मग हा विषय मी घेत नाहीये. मला त्याच्याने आनंद होईल की मी तुमचा
भागीदार झालो तुमच्या योग्य प्रकारच्या डिसिजन मेकिंगमध्ये. एवढं बोलून आज पुरतं इथे थांबतो. पेपर 2च्या व्हिडिओसाठी सिलेबस डिकोडेडसाठी पुन्हा भेटूयात. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.